आज आपण या वेबिनार मध्ये माध्यम क्षेत्र याबद्दलची एकूण माध्यमांची समज आणि माध्यम किंवा मीडिया इंडस्ट्री यामधील करिअरचे वेगवेगळे पर्याय किंवा ऑप्शन्स याबद्दल माहिती पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माध्यम क्षेत्र याबद्दल आपल्या सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते। केवळ उत्सुकताच नसते तर आपण एकूण माध्यम व्यवसायाचा खूप जवळून त्याचा भाग झालेला असतो। म्हणजे आज आपण जर का पाहिलं तर तुम्ही सगळेजण माझ्या आणि तुमच्यासह सगळ्याच जणांमध्ये आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमांचा कायमच आपण एक ग्राहक असतो। आपण मीडिया कंझ्युम करत असतो, आपण कुठल्या ना कुठल्या घेत असतो। आणि मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रमाणामध्ये माध्यम क्षेत्र बदलत आहे त्यातून जे काही नवी आव्हानं समोर उभी राहत आहेत आणि या सगळ्यांना मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघतो की माहिती आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यानंतर, खास करून डिजिटल क्रांती आल्यानंतर या सगळ्या क्षेत्रांचा माध्यमांवरती परिणाम होणं हे साहजिक होतं आणि त्या सगळ्या परिणामांच्या अनुषंगाने आजचं जे काही एक माध्यमांचं स्वरूप आपल्याला दिसतंय ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माध्यम किंवा मीडिया इंडस्ट्री, ज्याला आपण मीडिया म्हणतो, मास मीडिया म्हणतो किंवा त्याला अधिक मास कम्युनिकेशन असा पण एक शब्द आहे की ज्याला आपण मूळ त्याच्यातला कम्युनिकेशन हा शब्द आहे। आणि जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा तो दोन व्यक्तींमधला संवाद असू शकतो, पण त्याच वेळेला जेव्हा आपण एखाद्या माध्यमाचा आधार घेतो त्याच वेळेला तो संवाद हा एकाच वेळेला अनेक लोकांशी झालेला संवाद असतो। म्हणजे आपण वर्तमानपत्रामधला एखादा लेख जेव्हा त्याच्यामध्ये छापून येतो तेव्हा तो फक्त तो एकाच वेळेला हजारो नाही लाखो लोकांबरोबर तो शेअर होतो आणि ती लोक वाचतात। त्याचप्रमाणे वर्तमानपत्र आणि टीव्ही मध्ये जेव्हा एखादी बातमी आपण न्यूज चॅनल मध्ये बघतो त्यावेळेला ती एकाच वेळेला लाखो लोकांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून मासेस पर्यंत जाणं हे जे काही माध्यमांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण जनमाध्यम मराठीत म्हणतो किंवा मास मीडिया म्हणतो, याच्या आधारे माध्यम ही कायम लोकमानसावर मोठा परिणाम करत असतात। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माध्यमांचं सगळ्यात महत्वाचं काम हे जनमत घडवणं हे आहे, असं आपण म्हणतो की माध्यम हे जनमतावरती प्रभाव टाकतात। आणि म्हणून माध्यमांचं हे क्षेत्र आपण मुळातनं समजून घेतलं पाहिजे। त्याआधी सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो अंडरस्टँडिंग मीडिया, म्हणजे माध्यमांना समजून घेताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माध्यम ही सातत्याने बदलत आहेत, पण सगळीच माध्यम ही काय करतायत हे जर का आपण प्रामुख्याने पाहिलं तर ती सर्वांना काही सांगू पाहत आहेत। म्हणजे याच्यामध्ये जो एक महत्वाचा भाग आहे तो असा की माध्यमांचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये माध्यम कायम संवाद साधतायत, ते संदेश देत आहेत आणि ते काही माहिती देखील देत आहेत। आणि ही सगळी माहिती एकाच वेळेला जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते, दर्शकांपर्यंत पोहोचते, वाचकांपर्यंत पोहोचते, त्यावेळेला ती मास मीडियाचं स्वरूप धारण करते किंवा ती मास मीडियम असते। आणि म्हणून याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कम्युनिकेशन ही मूळ मानवाचा जो स्वभाव आहे, संवाद साधणं ही जी त्याची खासियत आहे मानवी स्वभावाची, याचंच एक्सटेंडेड, याचंच एक मोठं स्वरूप जे आपण बघतो ते मास मीडियाच्या माध्यमातून बघतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये माध्यमांचं स्थान काय, माध्यमांची भूमिका काय, याबद्दल आपण सातत्याने चर्चा करतो। आणि ऐतिहासिक दृष्ट्या जरी आपण पाहिलं तरी माध्यमांचं सगळ्यात महत्वाचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट जी म्हणतो की माध्यम आपल्याला माहिती देतात, म्हणजे ते इन्फॉर्म आपल्याला करतात। त्यानंतर दुसरं माध्यमांचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे टू एज्युकेट, माध्यम हे लोकांना शिक्षित करतात। आणि तिसरं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे टू एंटरटेन, म्हणजे माध्यम हे आपल्याला माहिती देतात, ते लोकांचं शिक्षण करतात आणि त्याच हीच माध्यम लोकांचं मनोरंजन देखील करतात। आणि म्हणून एकूण माध्यमांचा विचार करताना त्याच्यामध्ये केवळ माध्यम म्हटले की आपल्या समोर केवळ वर्तमानपत्र आणि टीव्ही येऊन फायदा नाही, टीव्ही म्हणजे ते केवळ न्यूज चॅनल स्वरूपात येऊन फायदा नाही, तर माध्यमांचे व्यापक स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे। आणि त्या व्यापक स्वरूपामध्ये एकाच वेळेला वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर्स, टेलिव्हिजन म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूज मीडिया पण आला आणि ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंटची वेगळी चॅनल्स पण आली, त्याचप्रमाणे रेडिओ, त्याचप्रमाणे आउटडोअरच्या माध्यमातून आपण जे काही मीडिया कंझ्युम करतो तो त्याच्यामध्ये आला। नव्या सगळ्या क्रांतीनंतरचा डिजिटल मीडिया आणि त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे सोशल मीडिया, हा सगळा भाग त्याच्यामध्ये आला। एवढंच नाही तर फिल्म्स, चित्रपट हा देखील माध्यमांचा एक व्यापक भाग आहे, त्याच्यामध्ये जाहिरात आणि या सगळ्या गोष्टी येतात। हे माध्यमांचं व्यापक स्वरूप आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे। याच्यामध्ये आपण या माध्यमांचं हे स्वरूप बघत असताना जो दुसरा यातला महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या माध्यम क्षेत्रातील करिअरच्या संधी काय। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 12वीचा निकाल आता लागेल, त्यानंतर 12वी नंतर काय करायचं, कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं, कुठलं करिअर निवडायचं, याविषयी तुमच्यापैकी बरेच जण आता विचार करत असतील।
आणि त्यापैकी माध्यमातील करिअरच्या संधी देखील तुमच्यापैकी काही लोकांना खुणावत असतील. अनेक लोकांची इच्छा असते की मला माध्यमामध्ये काम करायचं आहे, मला मीडियामध्ये जायचं आहे. त्यापैकी अनेकांचं असतं की मला रिपोर्टिंग करायचंय किंवा मला अँकर बनायचं आहे. आणि खास करून न्यूज मीडियामध्ये टेलिव्हिजन मीडियाचा किंवा न्यूज चॅनलचा जो प्रभाव आज जनमानसावरती आहे, त्याच्यातनं एक प्रकारातली क्रेज ही रिपोर्टिंग आणि अँकर्स. कारण असं आहे की कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये आपल्याला जे समोर चेहरे दिसतात ते रिपोर्टर्सचे आणि अँकर्सचे असतात, पण तेवढंच काही टीव्ही मीडियाचं स्वरूप नसतं, न्यूज चॅनलचं स्वरूप नसतं. त्याच्यामुळे हे आपल्याला व्यवस्थितपणाने पाहिलं पाहिजे आणि त्यातल्या करिअरच्या संधी मग याच बरोबर आपल्या लक्षामध्ये येतील. मी आपल्याला आधी म्हटलं तसं की माध्यमांचं सगळ्यात महत्वाचं जे उद्दिष्ट आहे किंवा माध्यम नक्की करतात काय, तर त्याच्यामध्ये माध्यमांची सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे ती आहे लोकांच्या मतावरती प्रभाव टाकणं किंवा लोकांचं जनमत घडवणं. लोकांनी नक्की काय विचार करावा याला एक दिशा देणं, लोकांनी काय मत व्यक्त करावं या मत व्यक्त करण्यासाठीची त्यांना काही युक्तिवाद देणं, त्यांच्या समोर काही मतं सातत्याने घेऊन येणं, जी मतं लोकांच्या मतावरती प्रभाव टाकतील आणि त्यांचं मत घडवण्यामध्ये परिणाम करतील. या प्रकारातले पॉप्युलर नरेटिव्ह कायमच माध्यम हे आपल्या सगळ्यांच्या समोर घडवत असतात आणि त्याच्यामध्ये माध्यमांचा सगळ्यात महत्वाचा रोल देखील आहे. आता माध्यम असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये पत्रकारिता हे साहजिकच पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या समोर येतो. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्रामध्ये, भारतभरामध्ये पत्रकारितेच आहे आणि पत्रकारितेने स्वातंत्र्य लढ्यापासूनची काही आपल्या सोबतची काही पत्रकारिता घेऊन आलेली आहे, ती इथल्या समाज वास्तवाचं एक चित्रण करणं आणि त्याला दिशा देण्याच्या कामाचा हा वारसा आपल्या पत्रकारितेने जोपासलेला आहे. पण एकूण मुळात पत्रकारिता म्हणजे काय किंवा माध्यम म्हणजे काय, ही माध्यम काय करतात, एक सगळ्यात सोपं जर का तुम्हाला सांगायचं असेल तर कुठलंही माध्यम ही गोष्ट सांगतात किंवा कुठलाही पत्रकार हा तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो. म्हणजे काय, जसं त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा माध्यम ही काय करतात तर इट्स ऑल स्टोरी टेलिंग. दॅट्स व्हॉट जर्नलिझम इज ऑल अबाउट, असं टॉम ब्रॉको नावाचा एक विचारवंत असं म्हणतो की माध्यम किंवा पत्रकारिता हे एक स्टोरी टेलिंगचं माध्यम आहे. इफ यू रिली गुड स्टोरी टू टेल यू शुड कम इन टू द जर्नलिझम. तुमच्याकडे खरंच सांगण्यासारखी एखादी स्टोरी जर का असेल तर तुम्ही पत्रकारिता हे माध्यम निवडलं पाहिजे किंवा मीडिया त्याच्यापैकी कुठल्याही एका माध्यमात. म्हणजे एक मीडियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, टीव्ही असेल, न्यूजपेपर असेल, फिल्म असेल, ऍडव्हर्टिजमेंट असेल, पण हे याचं एक स्वरूप झालं. पण असं जेव्हा अनेक स्वरूप माध्यमांच्या आपल्या समोर येतात त्यावेळेला आपण त्याला मीडिया म्हणतो. एक मीडियम आणि त्याचं बहुवचन मीडिया असं होतं. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये माध्यम काय करतात किंवा पत्रकार काय करतात, पत्रकारिता ही रोजचं काय करते, तर पत्रकारिता हा रोज घडणाऱ्या गोष्टीचा इतिहास पकडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मॅथ्यू आर्नॉल्ड असं म्हणतो की जर्नलिझम इज अ लिटरेचर इन अ हरी. पत्रकारिता हे घाईमधलं लिटरेचर आहे किंवा ते साहित्य आहे. रोज घडणारा वर्तमान त्याला शब्दबद्ध करणं आणि त्याचं एक स्वरूप रेकॉर्ड करणं ही पत्रकारिता आपल्या सगळ्यांच्या समोर करत असते. आणि दुसरा एक महत्वाचा जो मुद्दा आहे, म्हणजे अॅना कॅस्परिन असं म्हणतात की द पॉइंट ऑफ जर्नलिझम इज टू होल्ड पीपल इन पोझिशन्स ऑफ पॉवर अकाउंटेबल. म्हणजे कुठल्याही समाजामध्ये तिथले जे काही सत्ताधारी असतात त्यांना एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने जबाबदार धरणं, त्यांना उत्तरदायी धरणं किंवा त्यांना प्रश्न विचारणं हे माध्यमांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. हे आपण पत्रकारितेमध्ये सगळ्यात प्राधान्याने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की पत्रकारिता याचा ग्राहक वर्ग हा दरवेळेला वेगळा असतो. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये जसा वाचक असेल त्याला आपण टीव्ही मीडिया म्हणतो किंवा न्यूज चॅनल्स म्हणतो, त्याच्यामध्ये दर्शक असेल किंवा प्रेक्षक असेल. फिल्म्समध्ये तेच आहे की तो प्रेक्षक आहे. रेडिओ सारखं माध्यम असेल तर त्याच्यामध्ये श्रोता हा त्याचा ऑडियन्स आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही मीडियम मधनं जर का तुम्ही मीडिया कन्झ्युम करत असाल तर त्याच्यातनं तुमचा एक कन्झ्युम करण्याचा एक पॅटर्न तयार होतो आणि या सगळ्या प्लॅटफॉर्म्स आणि ऑडियन्स कव्हर करण्याच्या वेगळ्या पद्धतींमध्ये जर्नलिझम किंवा पत्रकारिता एक महत्वाचा भाग असतो. दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पत्रकारिता अनेकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मधल्या काळामध्ये प्रिंट माध्यमाचं काही खरं नाही, नव्या तंत्रज्ञान येत आहेत, लोक टीव्हीकडे शिफ्ट होत आहेत, त्यानंतर डिजिटल मीडिया येतोय, नवीन मीडिया येतो. अशा याच्यामध्ये पत्रकारितेचं काय होणार किंवा प्रिंट म्हणजे मुद्रित माध्यमांचं काय होणार. पण आपल्याला दिसतंय की भारतभरामध्ये या लॉकडाऊनच्या आणि पॅन्डेमिकने जे काही आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे उपस्थित केलं त्याच्यामध्ये काही महिने इथल्या वर्तमानपत्रांचं किंवा नियतकालिकांचं छपाईच बंद होती. त्याच्यामुळे तो लोकांच्या घरी जाण्याचा प्रश्न नव्हता. या सगळ्या काळामध्ये आपल्याकडचे असंख्य वर्तमानपत्र ही ऑनलाईन केलेली आहेत, डिजिटल केलेली आहेत, त्यांचा ई पेपर झालेला आहे आणि ते मोबाईलवरती किंवा इतर कुठल्या तरी माध्यमांवरती लोक वर्तमानपत्र आता वाचतायत. त्यामुळे ह्या माध्यमांचा काहीतरी मृत्यू होतोय किंवा त्यांचा आता
शेवटचा काळ आहे असं काही समजण्याचं कारण नाही. आपल्याकडे पत्रकारिता आणि त्याच्यामध्ये प्रिंट माध्यम किंवा मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता ही कायम टिकून असते आणि आपल्याला दिसतंय की या सगळ्या कोलाहलामध्ये म्हणजे इतर माहितीचे स्रोत जसे आपल्या पुढे आले, त्याचा जसा एक मोठा स्फोट आपल्याकडे झाला. आपण कुठल्याही माध्यमातून आपण जर का ओपन केलं तर आपल्या समोर माहितीचा मारा सगळा होत असतो, पण त्याच्यामध्ये छापील शब्दांचं एक महत्व कायम राहिलेलं आहे. म्हणजे लोकांचा कायमच विश्वास हा वाचलेल्या गोष्टींवरती असतो आणि तीच गोष्ट जर का वर्तमानपत्रात छापून आलेली असेल तर ती लोकांना विश्वासार्ह वाटते. हे अनेक अलीकडच्या सर्व्हेज मधनं पण आपल्याला दिसलं आहे. दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या काळामध्ये खास करून तुमच्यासारखे जे विद्यार्थी मित्र लेक्चर ऐकतायत त्यांना सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही कदाचित तुमच्या हॅबिट्स बदललेले आहेत, म्हणजे मीडिया हॅबिट्स बदललेले आहेत. तुम्ही माध्यमांमधली माहिती कन्झ्युम करण्याचे तुमचे पॅटर्न वेगळे आहेत. एक आधीची पिढी कदाचित ते वाचून माहिती घेत असेल, अनेक लोक आता ते डिजिटल म्हणजे टेलिव्हिजन सेट देखील आपण म्हणताना आता केवळ आपल्या टेलिव्हिजनची गरज उरलेली नाहीये, तर मोबाईल टीव्ही हा इथला प्रवास आता आपल्या सगळ्या माध्यमांनी केलेला आहे. आणि त्यानंतरचा तो दुसरा मुद्दा आहे पत्रकारितेमध्ये, की ज्याला पत्रकारितेने वेगळी कलाटणी दिलेली आहे, की आपण बघतो की सोशल मीडिया हा आता सर्वत्र सर्वव्यापी अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतो, ज्याच्यामध्ये ट्विटर आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम सारखी माध्यम आहेत आणि हे सगळे जे काही सोशल मीडियातले वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत हे पत्रकारितेचा आता अविभाज्य भाग बनलेले आहेत. म्हणजे कुठलाही राजकीय नेता जेव्हा त्याला काही म्हणायचं असतं तेव्हा तो ट्विट करतो आणि हे ट्विट आता बातमीचा स्त्रोत, बातमीचा सोर्स बनलेलं असतं आणि सगळी माध्यम संस्था किंवा मीडिया हाऊसेस हे त्या ट्विटला एक अधिकृत ओपिनियन असल्यासारखं त्याला ट्रीट करतात किंवा त्याला त्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते, आपण सगळं बघतो. त्याच्यामुळे डिजिटल मीडिया आणि नवीन मीडिया, न्यू मीडिया ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या माध्यमांमधनं देखील आपल्याला असं दिसतं की मुद्रित माध्यमांचा एक विश्वासार्हता ही कायम वाढत आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये वाढच होते आहे आणि या माध्यमांना त्यांची विश्वासार्हता कायम असल्या कारणाने त्याला काही पडता काळ किंवा त्यांच्या सर्क्युलेशन जरी कमी झालेली असली तरी देखील ते माध्यम एक आज एक पॉवरफुल माध्यम म्हणून आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. वर्तमानपत्र याच्यातल्या करिअरच्या संधी काय आहे, तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की पत्रकारिता क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आता फार पूर्वी पत्रकारितेचं काही व्यावसायिक शिक्षण घेण्याची गरज पडत नव्हती. एक 20-30 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आणि देशभर ही परिस्थिती होती, पण आता मागच्या खास करून जागतिकीकरणानंतर मागच्या 20 ते 30 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल की पत्रकारिता शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था, विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटीज ही सगळी याच्यामध्ये आलेली आहेत आणि पत्रकारिता शिक्षणाला एक औपचारिक स्वरूप, त्याला एक फॉर्मल स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मग या सगळ्यांमधल्या करिअर संधींमध्ये आपल्याला असं दिसतं की न्यूजपेपर जर का तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये कुठल्याही माध्यम संस्थेसाठी महत्वाचे असतात ते रिपोर्टर, की जे बातम्यांचं संकलन करतात किंवा बातम्या गोळा करतात. त्या पुढे त्या न्यूजपेपरमध्ये आल्यानंतर त्याच्यावर एक संपादनाची प्रक्रिया घडते, म्हणजे उपसंपादक त्याच्यामध्ये गरजेचा असतो. त्यानंतर मग त्याला पेज लावणं, पेज सेट करणं आणि मग फायनली ती सगळी बातमी त्याच्यावरती सगळे संपादकीय संस्कार झाल्यानंतर तो पेपर छापायला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये रिपोर्टर हा एक सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि त्याच्यानंतर सब एडिटर, ज्याला आपण मराठीमध्ये उपसंपादक म्हणतो. तर या करिअरच्या संधी याच्यामध्ये कायम राहतात. त्या पलीकडे ज्याला आपण मुद्रित शोधन असं म्हणतो किंवा प्रूफ रिडिंग म्हणतो, की वर्तमानपत्रामध्ये एखादा शब्द, वाक्य किंवा एखादी बातमी जाताना त्याच्यामध्ये कुठल्याही चुका राहू नये याची जी काही काळजी घेतली जाते तर तो मुद्रित शोधक घेतो, म्हणजे ज्याला प्रूफ रिडर असं म्हणतो. प्रत्येक वर्तमानपत्रांची किंवा कुठल्याही माध्यम संस्थेची काही एक शैली असते, ज्याला आपण स्टाईल बुक असं म्हणतो. त्या स्टाईल बुकचं देखील त्याच्यामध्ये ते काम करताना, संपादन करताना या स्टाईल बुकची देखील काळजी घ्यावी लागते. हा एक सगळ्यात महत्वाचा त्यातला भाग आहे. दुसरं जे काही आपण पाहिलं की मुद्रित माध्यमांच्या मध्ये लेखक, वार्ताहर म्हणजे रिपोर्टर, उपसंपादक, संपादक अशा सगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत ज्या आपल्याला वर्तमानपत्राच्या स्वरूपात आपल्या समोर येतात. त्या आपल्या सगळ्यांना कदाचित तुम्हाला माहिती असेल. दुसरा जो काही महत्वाचा माध्यम क्षेत्रातला जो महत्वाचा भाग आहे ज्याला आपण ब्रॉडकास्ट मीडिया असं म्हणतो. ब्रॉडकास्ट मीडिया म्हणजे काय? व्हिडिओचं माध्यम. हे व्हिडिओचं माध्यम आपल्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या माध्यमाने आणलं असेल तर ते दूरचित्रवाणी नावाच्या एका सेटने आपल्यापर्यंत आलं, ज्याला आपण टेलिव्हिजन सेट असं म्हणतो. म्हणजे 1959 पासून ज्या वेळेला आपल्याकडे सरकारी पद्धतीच्या दूरचित्रवाणीची सुरुवात झाली, दूरदर्शन आलं, त्यानंतर सुरुवातीला अनेक वर्ष फक्त सरकारी चॅनल्स त्याच्यामध्ये होते आणि मग जागतिकीकरणानंतर त्याच्याही आधी 90-92च्या काळामध्ये खासगी वृत्तवाहिन्यांची आपल्याकडे सुरुवात झाली. आजच्या क्षणाला देशभर एक 400 ते 600 वेगवेगळ्या प्रकारातली न्यूज चॅनल्स ही फक्त न्यूजची केटर करणारी आहेत आणि त्याच्या पलीकडे आणखी 800च्या घरामध्ये एकूण असलेली एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत की जी वेगळ्या मनोरंजन करणारे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्या समोर घेऊन येतात.
याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंही न्यूज चॅनल जेव्हा आपण डोळ्यासमोर आणतो किंवा तुम्ही साधारणपणे बातम्या जेव्हा मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्रजी कुठल्याही वृत्तवाहिनीवरती जेव्हा बातम्या बघतात त्यावेळेला तुम्हाला कदाचित फक्त रिपोर्टर जो कुठल्या तरी ठिकाणावरनं बातमी कव्हर करतो आणि तो बातमी तुम्हाला सांगतोय किंवा तो एखादा वॉक थ्रू करतो किंवा तो एखादा कोणाशी तरी बोलतो, त्यांचा बाईट घेतो, तो तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती दिसतो आणि त्या आधी रिपोर्टर येण्याच्या आधी कदाचित एखादी अँकर तुमच्या समोर येऊन बातमी सांगतो किंवा सांगते. पण कुठल्याही न्यूज रूम मध्ये खास करून टेलिव्हिजन चॅनलच्या केवळ रिपोर्टर्स आणि अँकर्स एवढेच नसतात. आपल्या सगळ्यांना सामान्य दर्शकांना जरी आपल्या समोर तेच येत असले तरी न्यूज रूम ही अत्यंत कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकाच वेळेला खूप साऱ्या प्रोसेसेस चालूच असतात. त्याच्यामध्ये करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की माध्यम क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला चांगलं वार्तांकन करता आलं पाहिजे, म्हणजे चांगली बातमीदारी करता आलं पाहिजे. एखाद्या रिपोर्टरचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, तर रिपोर्टर हा कायम समाजाशी संबंधित असतो, तो समाजाशी वेल कनेक्टेड असतो. समाजामध्ये काय घडतं आहे, कुठल्या प्रक्रिया घडत आहेत, त्या प्रक्रियांवर लक्ष ठेवणं, त्याविषयीचं वार्तांकन रोजच्या स्वरूपामध्ये करणं, एखादी घडलेली घटना त्याच्याकडे वस्तुनिष्ठतेचं मूल्यमापन करणं आणि त्या आधारे त्याची बातमी लिहून ती वाचकांपर्यंत देणं, दर्शकांपर्यंत देणं, हे महत्वाचं काम रिपोर्टर करत असतो. एखादी बातमी रिपोर्टरनी जेव्हा करतो, ती फाईल करतो, तेव्हा ती न्यूजरूम मध्ये जाते आणि या न्यूजरूम मध्ये मग खास करून तर तिथे बुलेटिन प्रोड्युसर्स असतात. ते बुलेटिन प्रोड्युसर्स म्हणजे जसं वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक असतात, त्याच प्रकारे न्यूज चॅनलमध्ये बुलेटिन प्रोड्युसर्स असतात की हे प्रोड्युसर्स त्या बातमीच्या संपादनाची प्रक्रिया पार पडतात. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याशी संबंधित असलेली स्क्रिप्ट तिला एडिट करायचं, त्याची हेडलाईन करायची किंवा त्याला आपण असं म्हणतो की त्या बातमीला एका योग्य फॉर्मॅटमध्ये, ज्याला आपण त्याचं शीर्षक म्हणतो, त्याची लीड काय असावं आणि मग पुढे बातमीचा सविस्तर तपशील, या सगळ्या घटनांमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्यावर संपादकीय काम करण्याचं काम न्यूज चॅनलच्या सेटअपमध्ये, ब्रॉडकास्ट मीडियामध्ये बुलेटिन प्रोड्युसर हे करत असतात. या बुलेटिन प्रोड्युसरचं काम हे महत्वाचं तेच असतं की बातमी जी माझ्यापर्यंत आलेली आहे न्यूजरूम मध्ये, ती माझ्या दर्शकांनी कशा पद्धतीनं बघावी किंवा ती त्यांना काय स्वरूपात दिसली पाहिजे, याच्याशी संबंधित जी काही सगळी प्रक्रिया संपादनाची असेल ती पार पाडण्याचं काम हे बुलेटिन प्रोड्युसरचं असतं. मग अगदी अँकर जे काही तुम्हाला वाचून दाखवतात, त्या अँकरला त्या बातमीच्या अनुषंगाने व्यवस्थित एक अँकर लिंक देण्याचं काम देखील बुलेटिन प्रोड्युसर करतो. एवढंच नाही तर त्या बातम्यांचं सगळं जुळवाजुळव करणं, म्हणजे तुम्हाला एक न्यूज चॅनलचं सेटअप जर का तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर त्याच्यामध्ये रिपोर्टर्स आहेत, अँकर्स आहेत, असाइनमेंट डेस्क असतो की कुठल्या बातम्यांवरती काय घडतंय तिथे लक्ष ठेवणं, त्या बातमीच्या किंवा एखादी मेजर घटना काही असेल त्या ठिकाणी आपला रिपोर्टर उपस्थित आहे ना, याची सगळी काळजी करणं हा त्यातला असाइनमेंटचा भाग असतो. आणि त्या पलीकडे मग रिपोर्टर बातमी दिल्यानंतर अँकर ती बातमी आपल्या समोर सादर करतो. परंतु न्यूजपेपर मधली, न्यूज चॅनलच्या सेटअप मधली ही सगळी प्रक्रिया आपल्याला समोर दिसताना केवळ फक्त रिपोर्टर आणि अँकर कदाचित दिसत असेल, पण त्याच्या मागे एक खूप मोठी प्रोसेस चालते आणि त्याच प्रोसेसचा भाग म्हणून आपल्या समोर एखादी बातमी सादर होते. मग त्याच्यामध्ये अँकर व्हिज्युअल असेल किंवा एखादा अँकर पुढे येतो, ती बातमी सांगतो, त्याच्या मागे तुम्हाला चित्र दिसतं किंवा त्याच बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीची, संबंधित व्यक्तीची बाईट असेल, ती बाईट देखील एडिट करणं आणि फायनली त्याला बातमीला सांगताना म्हणजे चित्रांबरोबर तुम्ही एक दोन लाईनींचं त्या शब्दांमधनं जेव्हा बातमी सांगतात तर ते टेक्स्ट काय असावं, ज्याला टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये स्लर किंवा ऍस्टन म्हणतात, तर ते देण्याचं काम देखील या बुलेटिन प्रोड्युसर हे करत असतो. त्याच्यामुळे एकूण ज्याला आपण ब्रॉडकास्ट मीडिया म्हणतो, याच्यामध्ये देखील करिअरच्या फार मोठ्या संधी आहेत. या संधी काय आहेत तर त्या जशा रिपोर्टर, अँकर, रायटर, स्क्रिप्ट रायटर या पद्धतीच्या आहेत, तशाच त्या व्हिडिओ हा सगळ्यात महत्वाचा ब्रॉडकास्ट मधला भाग आहे. आणि म्हणून कुठलाही व्हिडिओ येताना तो फायनली लोकांना कसा दाखवायचा, प्रेक्षकांना कसा दाखवायचा, त्याच्यासाठीची पण त्या व्हिडिओवरती संपादनाची प्रक्रिया करायला लागते, ज्याला आपण एडिटिंग असं म्हणतो. मग तो व्हिडिओ एडिटर एक त्याच्यामध्ये असतो की तुम्हाला जर का एडिटिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचे वेगळे सॉफ्टवेअर शिकून त्या प्रकारातले कोर्सेस करून व्हिडिओ एडिटर म्हणून देखील तुम्ही काम करू शकता. व्हिडिओ एडिटर केवळ न्यूज चॅनल्स मध्येच काम करतो अशातला भाग नाही, तर आता मल्टीमीडिया या प्रकारातले सगळे मीडियम आपल्या समोर आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटरला सगळ्याच मल्टीमीडिया म्हणजे न्यूजपेपर मध्ये देखील आता डिजिटल आवृत्त्यांमधल्या ज्या काही व्हिडिओची कामं होतात तिथे देखील व्हिडिओ एडिटरचं महत्वाचं काम असतं. न्यूज चॅनल मध्ये तर व्हिडिओ एडिटर तुम्हाला लागतोच. त्या पलीकडे देखील तुम्ही युट्यूब चॅनल चालवत असाल किंवा एखादं फिल्म सारखं मीडियम असेल तर त्याच्यामध्ये एडिटिंग हा फार महत्वाचा भाग असतो. दुसरं आपण पाहिलं असेल की अलीकडच्या काळामध्ये, खास करून मागच्या काही वर्षांमध्ये, सगळ्याच प्रकारातल्या माध्यमांची एक गरज वाढलेली आहे. ती गरज आहे चांगल्या कंटेंटची. खूप मोठ्या प्रमाणात कंटेंट, ज्याला आपण म्हणतो की भारत हे कायमच सगळ्या माध्यमांसाठीच एक विस्तारणारा मार्केट आहे.
मग इथल्या माध्यमांची गरज ही खूप मोठी आहे कंटेंटची, आणि त्या प्रमाणामध्ये कंटेंट निर्माण होणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तयार झालेला कंटेंट हा अधिक चांगल्या स्वरूपामध्ये दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा व्हिडिओ एडिटर करत असतो, ज्याला त्याच्यासमोर जे काही रॉ फुटेज तयार होतं तर त्याला त्याच्यावर एडिटिंग करून, त्याच्यामध्ये इफेक्ट्स टाकून, त्याच्यामध्ये व्हॉइस मॉड्युलेशन या सगळ्या गोष्टी करून एडिटर आपल्यापर्यंत ती गोष्ट आणत असतो. त्याच्यामुळे एडिटिंगचे जे काही वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, ती सॉफ्टवेअर्स कुठली वापरली जातात याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला पत्रकारिता किंवा मास मीडिया मधला कोर्स करताना त्याची माहिती तुम्हाला दिली जाते, आणि याच शिक्षणाच्या आधारे तुम्ही माध्यमांमधलं करिअर पुढचं करत असता. दुसरा जो एक महत्वाचा भाग आहे ज्याला आपण असं म्हणतो की जसं मी तुम्हाला सांगितलं की माध्यमांमध्ये आता कंटेंटची फार मोठी गरज आहे, आणि आता केवळ न्यूज चॅनल्स पुरतच व्हिडिओ कंटेंट आता मर्यादित नाहीये, तर या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने जे काही बदल झाले त्याच्यामध्ये आता ओव्हर द टॉप सारखे प्लॅटफॉर्म आपल्याकडे आता येत आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्म्स येत आहेत, टीव्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या एंटरटेनमेंट आणि न्यूज किंवा इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनमेंट अशा सगळ्या माध्यमांशी संबंधित कंटेंट मोठ्या प्रमाणात लागतोय. त्याचप्रमाणे तुम्हाला फिल्म सारखं माध्यम असेल की शॉर्ट फिल्म असेल किंवा फीचर फिल्म असेल, या सगळ्या माध्यमांमध्ये देखील व्हिडिओ एडिटरचा फार महत्वाचा रोल हा त्याच्यामध्ये राहतो. त्याशिवाय रेडिओ सारखं माध्यम असेल की ज्याच्यामध्ये ऑडिओ सारख्या फॉर्मॅटशी तुम्ही डील करता, पण या ऑडिओला देखील एक एडिटिंगची गरज भासते, आणि म्हणून व्हिडिओ आणि ऑडिओ एडिटर हा एक महत्वाचा करिअरचं क्षेत्र किंवा करिअरची संधी माध्यमांच्या क्षेत्रामध्ये राहते. त्या पलीकडे माध्यमांच्या बद्दल बोलताना जसं आपण त्याची एक सामाजिक बाजू बघतो की माध्यम हे इन्फॉर्म करतात, एज्युकेट करतात आणि एंटरटेन करतात, पण त्याचबरोबर या सगळ्या माध्यमांचं जर का नीट त्याची ती कार्यान्वित व्हायची असेल, माध्यम ही यशस्वीपणे चालायची असेल, तर त्याची एक बाजू पण असते, आणि ती तांत्रिक बाजू असते माध्यमांच्या रेव्हेन्यूची. माध्यम तुमच्या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपण एखादं वर्तमानपत्र घेतो तेव्हा ते 5 ते 10 रुपयाला न्यूजपेपर आपण खरेदी करतो, किंवा टीव्ही जी आपण बघतो तर महिन्याला 300-400 रुपयामध्ये आपण काहीशे चॅनल आपल्याला उपलब्ध होतात, पण ह्या माध्यमांचं प्रोडक्शन कॉस्ट त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असते. मग हे आपल्याला इतक्या कमी किंवा सबसिडाइज पद्धतीने का उपलब्ध होतात, त्याचं महत्वाचं कारण असं आहे ऍडव्हर्टायझिंग. म्हणजे कुठलंही माध्यम, कुठलाही मीडिया हा त्यांना ऍडव्हर्टायझिंग किंवा जाहिरातींचं बळ असल्याशिवाय तो यशस्वीपणे काम करू शकत नाही, म्हणून ऍडव्हर्टायझिंग हा एक इकॉनॉमिक बेस आहे माध्यमांचा किंवा मास कम्युनिकेशनचा. त्याच्यामुळे आणि सगळीच माध्यमं ही रेव्हेन्यूसाठी किंवा जाहिरातींवरतीच अवलंबून असतात. त्याच्यामुळे जाहिरात हे महत्वाचं करिअरचं क्षेत्र या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आहे. ऍडव्हर्टायझिंग हे अत्यंत क्रिएटिव्ह फील्ड आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये अत्यंत सर्जनशील पद्धतीने लिखाण करावं लागतं. जाहिराती या अत्यंत कमी कालावधीत तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट, एखाद्या वस्तूची किंवा सेवेची माहिती देत असतात. केवळ माहिती देऊन त्या थांबत नाहीत, तर ती वस्तू किंवा सेवा तुम्ही खरेदी करावी, तिचं तुम्ही ग्राहक बनावं, यासाठी जाहिरातींचं काम असतं की ते दर्शकांचं मन वळवणं, त्यांना त्याच्यासाठी तयार करणं, आणि म्हणून जाहिराती हा अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीचा जॉब आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाहिरातीच्या एजन्सीज असतात ज्या सगळ्या जाहिरातींचं काम आणि व्यवस्थापन करतात. या सगळ्या जाहिरातींच्या एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह रायटरला फार महत्व असतं की तुम्ही जाहिरातींचं लेखन कसं करता. या जाहिरातींच्या लेखनात तुम्हाला लिखाणाची आवड असेल, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करू शकत असाल लिखित स्वरूपामध्ये, तर तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग बद्दलचा तुम्ही विचार हा नक्की करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत की एखादी जाहिरात तुमच्या समोर येते तर त्याच्यामध्ये फोटो असतो, इमेज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने चांगल्या इमेजेस कॅप्चर करणारा फोटोग्राफर हा देखील त्याच्यातला करिअरचा एक महत्वाचा मार्ग राहतो. दुसरं, ऍडव्हर्टायझिंग हा एक प्रोडक्शनचा भाग आहे. म्हणजे एखाद्या जाहिरातीमध्ये जर का ती साधी प्रिंटची जाहिरात असेल तर त्याच्यामध्ये इमेज आणि टेक्स्ट हा भाग येतो, पण एखादी जर का ऑडिओ व्हिज्युअल ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही करत असाल तर ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये छोटासा व्हिडिओ येईल, ऑडिओ त्याच्यामध्ये असतो, वेगळे इफेक्ट्स त्याच्यामध्ये येतात, म्हणून या सगळ्यांमध्ये प्रोडक्शन नावाचा एक महत्वाचा भाग ऍडव्हर्टायझिंग मध्ये असतो. दुसरं ऍडव्हर्टायझिंगशी संबंधित आहे मार्केटिंग. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग, ज्याला आपण जाहिरात आणि विपणन असं म्हणतो. मार्केटिंग हा कुठल्याही माध्यमांसाठी किंवा जाहिरातींमधल्या वस्तू आणि सेवांसाठीचा देखील अत्यंत महत्वाचा घटक आहे, कारण त्या यशस्वी पद्धतीने मार्केटिंग झालं तरच त्या वस्तू आणि सेवांना त्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असतो, आपण सगळेजण जाणतो. ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर करताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की आपल्याकडे थोडंसं कमी त्याला स्थान दिलं जातं, पण रिसर्च म्हणजे संशोधन या गोष्टीला ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, पण आपल्याकडे किंबहुना त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं असतं, किंवा ऍडव्हर्टायझिंग मध्ये किंवा एकूणच माध्यम क्षेत्रामध्ये रिसर्च वरती फारसा पैसा खर्च केला जात नाही आपण बघतो.
परंतु ऍडव्हर्टायझिंग मधला एक आणखी जो महत्वाचा भाग आहे त्याला आपण मीडिया प्लॅनिंग असं म्हणतो, की कुठल्याही प्रकारातली ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला रिलीज करताना तुम्हाला ऍडव्हर्टायझर मध्ये जर का करिअर करायचं असेल, ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर करायचं असेल, तर एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात तुम्ही कुठल्या माध्यमातून कराल? ती प्रिंट साठी करत असाल तर ती जाहिरात कशा स्वरूपाची असेल, किंवा ती तुम्ही डिजिटल किंवा ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट साठी करत असाल तर त्या जाहिरातीचं स्वरूप काय असलं पाहिजे, या सगळ्यांच्या बाबतीत ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप बारकाईने विचार करावा लागतो, त्याच्यातले बारकावे लक्षात घ्यायला लागतात आणि ती अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने करायला लागते. दुसरा यातला एक महत्वाचा जो वेगळा घटक असतो, म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये जर का केलं तर एखाद्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ऍड एजन्सीमध्ये या वेगळ्या प्रकारातले जे विभाग असतात त्याच्यामध्ये कस्टमर रिलेशनशिप डिपार्टमेंट नावाचा एक महत्वाचा विभाग असतो, की एखादी वस्तू किंवा सेवा त्याचा उपभोग घेणारी किंवा त्याच्या जाहिरातीच्या अनुषंगाने जे काही लोक त्याच्याकडे येतात त्याच्यातून तुमचा जो ग्राहक वर्ग तयार होतो, सातत्याने त्याच्या समोर तुमच्या ब्रँडची एक इमेज देणं किंवा ती कायम ठेवणं आणि ती कायम वाढवत नेणं हे ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रातलं एक महत्वाचं काम असतं आणि हे ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांना सातत्याने नेहमी हे करावं लागत असतं. माध्यम या विषयांचा विचार करताना त्याच्यामध्ये जसं पत्रकारिता, मग ती प्रिंट असू द्यात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची असू द्यात किंवा ती डिजिटल स्वरूपाची असू द्यात, हा जसा एक महत्वाचा भाग आहे. तसंच आपण पाहिलं की ऍडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात हा देखील एक महत्वाचा भाग आहे. परंतु केवळ पत्रकारिता हा एक माध्यमांचा एक भाग झाला, पण त्याच्याशिवाय आता खास करून जे काही इतर क्षेत्रांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतोय किंवा त्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जनसंपर्क, ज्याला आपण पब्लिक रिलेशन्स असं म्हणतो, ज्याला संक्षेपामध्ये PR असं देखील म्हटलं जातं, पब्लिक रिलेशन, जनसंपर्क. तर पब्लिक रिलेशन हा एक फार महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या फार वेगाने त्याच्यातल्या वेगवेगळ्या घटकांचा मास कम्युनिकेशन मधला फार वेगाने विस्तार होतोय. त्याचं कारण असं आहे की आज प्रत्येक घटकाला, एखाद्या संस्थेला, एखाद्या कंपनीला, राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला देखील जनसंपर्क त्याची वाढवण्याची त्याला नितांत गरज भासत असते आणि त्याच्याशिवाय त्या व्यक्तीला, संस्थेला किंवा कंपनीला पुढे जाता येत नाही, हे आपण सगळेजण पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये माध्यमांचा विकास आता झालेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये पब्लिक रिलेशन्स किंवा जनसंपर्काला फार महत्वाचं स्थान आहे. पब्लिक रिलेशन इज मोर स्ट्रॅटेजी डिझायनिंग अँड लेइंग आउट द कम्युनिकेशन प्लॅन्स. म्हणजे जनसंपर्काची आखणी करताना तुम्हाला कायमच तुम्ही कुठल्या माध्यमासाठी जनसंपर्काचं काम करता आहात, तुमचा क्लायंट कोण आहे, त्याच्या गरजा काय आहेत, त्याचं फार बारकाईने तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि म्हणून पब्लिक रिलेशन्स मध्ये काम करताना या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करायला लागतो. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की पब्लिक रिलेशन हे अत्यंत फोकस प्रकारातलं सेक्टर आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये फार बारकाईने काम करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे पब्लिक रिलेशन मध्ये तुम्हाला सगळ्यात प्राधान्याने केवळ म्हणजे माध्यमांमधल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही मीडियम मध्ये जा, इफेक्टिव्ह रायटिंग किंवा ज्याला आपण योग्य लेखन कौशल्य किंवा रायटिंग स्किल्स याला पर्याय नाही. मग तुमचं त्या भाषेवरती तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये काम करत असाल, ते रिजनल लँग्वेजेस मध्ये करा, तुम्ही ते हिंदीमध्ये करा किंवा इंग्रजीमध्ये करा किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये काम करत असाल तर त्या भाषेचं योग्य ज्ञान, त्या भाषेवरची तुमची पकड, या सगळ्या गोष्टींना फार महत्व असतं. आणि म्हणून जनसंपर्काचं काम करत असताना हे तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यामध्ये जनसंपर्काच्या कामामध्ये कुठे कुठे या प्रकारातल्या जनसंपर्कांची आपल्याला गरज पडते, तर तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये गेलात, म्हणजे खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारातल्या संस्थांमध्ये जनसंपर्क या विषयातल्या अनेक संधी असतात. खास करून कुठल्याही जर का सरकारी कार्यालय तुम्ही घेतलं तर त्या प्रत्येक ऑफिसेसमध्ये एक जनसंपर्क अधिकारी असतो की जो लोकांशी संपर्क साधतो, त्या विभागाचं म्हणणं लोकांपर्यंत घेऊन जाणं याच्यासाठीच अत्यंत प्रभावीपणे काम करण्याची अधिकाऱ्यांवर असते. त्याच्यामुळे जनसंपर्क आणि माहिती व जनसंपर्क विभाग हे प्रत्येक राज्य सरकारचेही वेगळे विभाग आहेत, केंद्र सरकारचे त्या प्रकारातले विभाग आहेत. म्हणून कुठल्याही केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये देखील जनसंपर्काला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रामध्ये जरी तुम्ही गेलात तरी त्याच्यामध्ये करिअरच्या फार मोठ्या संधी जनसंपर्क या क्षेत्रामध्ये आता उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही कंपनीमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये जर का तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये जनसंपर्क चांगला असणाऱ्या किंवा जनसंपर्काचं काम प्रभावीपणे करू शकणाऱ्या व्यक्तींना फार मागणी असते, कारण त्यांची गरज असते. कारण कुठल्याही कंपनीला किंवा मॅनेजमेंटला जनसंपर्काच्या बाबतीत काम जर का तुम्ही करत असाल तर एकच व्यक्ती एखाद्या कंपनीचं जनसंपर्काचं काम करत असेल, पण त्या व्यक्तीला एकाच वेळेला अनेक माध्यमांशी संपर्क साधावा लागतो. म्हणजे
एखाद्या कंपनीला जर का त्यांची जाहिरात ही न्यूजपेपरसाठी द्यायची असेल तर त्यासाठीचा कंटेंट काय असावा याच्यावरचं काम हे जनसंपर्क अधिकाऱ्याला करावं लागतं. किंवा जर का तुम्ही एखाद्या कंपनीचा ऑडिओ व्हिज्युअल प्रकारातली जाहिरात असेल तर ती रिलीज करताना टेलिव्हिजन मीडियासाठी तुम्ही जाहिरात करत असाल किंवा जनसंपर्काचं काम करत असाल म्हणजे तुम्हाला एक प्रामुख्याने काय करावं लागतं जनसंपर्क करताना, तर माध्यम क्षेत्र म्हणून आपल्याला जे सगळे माध्यम माहिती आहेत त्या माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार किंवा माध्यमकर्मी यांच्याशी तुम्हाला योग्य संवाद ठेवावा लागतो आणि त्या माध्यमांच्या गरजेनुसारचा कंटेंट तुम्हाला त्यांना द्यावा लागतो. हे जनसंपर्काचं महत्वाचं काम आपल्याला करावं लागतं. डिजिटल मीडियम साठी जर का तुम्ही जाहिरात जनसंपर्काचं काम करत असाल तर त्या डिजिटल मीडियाची गरज लक्षात घेऊन तुम्हाला लेखन करावं लागतं. त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तीसाठी एखाद्या राजकीय व्यक्तीचं जर का तुम्ही जनसंपर्काचं काम सांभाळत असाल तर त्याची योग्य बाईट जर का तुम्हाला टीव्ही मीडियमसाठी द्यायची असेल तर त्या बाईटची आखणी तुम्हाला करावी लागेल. तसे इनपुट्स तुम्हाला तुमच्या क्लायंटला द्यावे लागतील आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडनं कंटेंट काढून घेऊन तो द्यावा लागेल ज्याच्या आधारे ते जनसंपर्काचं काम हे अधिक प्रभावी होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जनसंपर्क हे सातत्याने विस्तारणारा क्षेत्र आहे. म्हणजे माध्यम क्षेत्रामध्ये करिअर करताना तुम्ही जनसंपर्काचा नक्की विचार करू शकता पण त्याच्यासाठीची कौशल्य देखील तुम्हाला लक्षात घ्यावी लागतील. दुसरं जे सातत्याने विस्तारणारं जे क्षेत्र आहे ते आहे चित्रपट सृष्टी किंवा ज्याला आपण फिल्म्स असं म्हणतो. म्हणजे माध्यमांमधलं हे अत्यंत महत्वाचं प्रबळ आणि अत्यंत शक्तिशाली असं क्षेत्र आहे. त्याचं कारण असं आहे की चित्रपटांची एकूण जर का तुम्ही अर्थव्यवस्था पाहिली किंवा फिल्म्सची आपल्याकडे बॉलिवूड ही एक मोठी इंडस्ट्री आहे आणि बॉलिवूड हे एक सेक्टर म्हणून एक मीडियातलं सेक्टर म्हणून अत्यंत पॉवरफुल आहे. कारण फिल्म प्रोडक्शन ही एक अत्यंत कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची आणि एक मोठी प्रक्रिया असते. त्याच्यामुळे तुम्ही जर का माध्यमांचं नीट शिक्षण घेतलेलं असेल तुम्ही जर का एखादी गोष्ट तुम्हाला जी सांगायची आहे ती तुम्ही छान व्यवस्थित शब्दबद्ध करू शकत असाल किंवा ती इफेक्टिव्ह पद्धतीने लिहून व्यक्त करू शकत असाल तर तुम्ही स्क्रिप्ट एखादी चांगली लिहू शकत असाल तर तुम्हाला स्क्रिप्ट रायटर ज्याला आपण म्हणतो की संवाद लिहिणं किंवा कथा आणि पटकथा आणि मग संवाद ज्याला आपण स्क्रिप्ट स्क्रीन प्ले आणि डायलॉग म्हणतो हे काम करणारे फिल्म सेक्टरमध्ये महत्वाची लोक असतात. आणि ह्या सगळ्या पातळीवरती म्हणजे एखादी फिल्म जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा त्या फिल्मला डिरेक्टर असतो ज्याला आपण दिग्दर्शक म्हणतो. दिग्दर्शकाचं काम हे आहे की ती फिल्म त्यांनी ज्या पद्धतीने इमॅजिन केलेली आहे तशी ते प्रकारातलं काम हे सगळ्या सहभागी लोकांकडनं करून घेणं. ऍक्टर कडनं त्याला काम करून घ्यावं लागतं. त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी जे कॅरेक्टर इमॅजिन केलेलं आहे ते कॅरेक्टर त्या ऍक्टरकडनं उतरून घेण्याचं सगळं कौशल्य हे डिरेक्टरचं असतं. त्याच्यानंतर मग एखाद्या फिल्मचं जसं आपण म्हटलं की बाबा फिल्म तुम्हाला लिहायची असेल एखादी तुम्ही शॉर्ट फिल्म जरी लिहत असाल तर एक स्टोरी तुमच्याकडे असली पाहिजे आणि ती स्टोरी सांगण्याची एक पद्धत तुम्हाला विकसित करावी लागते. त्याच्यामुळे लेखक जो तुम्ही एखादी कुठली गोष्ट लिहित असाल मग ती बातमी लिहा एखादी कथा लिहा एखादी कविता लिहा किंवा एखाद्या सिनेमाची कथा लिहा तर तिला डेव्हलप करताना तुम्हाला त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह रायटिंग स्किल्स ज्याला आपण परिणामकारक लेखन असं म्हणतो त्याला फार महत्वाचं स्थान आहे. दुसरं संगीत हे फिल्मसाठीचा अत्यंत अविभाज्य भाग आहे कुठल्याही चित्रपटाचा. संगीताशिवायचे चित्रपट आपण तर कल्पनाच करू शकत नाही. भारतामध्ये तर गाणी आणि संगीताशिवायच्या चित्रपटांची आपण कल्पनाच केलेली नसते. त्याच्यामुळे संगीत हा देखील फिल्म या विषयातला अत्यंत महत्वाचा घटक आपल्या सगळ्यांना दिसतो. दुसरं एक तुम्ही लक्षामध्ये घ्या की बाबा कुठल्याही माध्यमामध्ये तुम्हाला येताना तुमच्याकडे सांगण्यासारखी एखादी स्टोरी पाहिजे. स्टोरी म्हणजे दरवेळेला कथा असं नाही. तुम्ही पत्रकारिता करत असाल तुम्ही ज्या कुणाला भेटताय त्यांच्याकडनं तुम्ही जे ऐकता त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट वाटते जी तुम्हाला असं वाटतं की ही अधिक लोकांपर्यंत घेऊन गेली पाहिजे आणि ती लोकांना सांगितली पाहिजे. त्या माध्यमासाठीच तुम्ही लेखन करता आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टोरी तयार करता. आणि म्हणून एखादी चांगली स्टोरी त्याला तुम्ही कशी ट्रीटमेंट देता ती कशी लिहिता ती कशी सादर करता त्याचं एकूण पॅकेजिंग कसं करता या सगळ्या गोष्टींसाठीचा जो काही स्किल सेट आहे याच्यासाठीची लागणारी जी कौशल्य आहे ती तुम्हाला माध्यम शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती प्राप्त होत असतात. आणि एक जर का आपण मागच्या काही वर्षातला बॉलिवूडचा किंवा भारतातल्या चित्रपटसृष्टीचा जर का विचार केला तर फार वेगवेगळ्या म्हणजे एक काळ असा होता की फक्त मुंबई आणि मोठ्या शहरांमधल्या गोष्टी तुम्हाला पडद्यावर दिसायच्या पण आता अनेक नव्या दमाचे लेखक दिग्दर्शक हे या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत माध्यम क्षेत्रामध्ये येत आहेत आणि ते त्यांच्या स्टोरीज सांगून येत आहेत. म्हणजे तुम्ही जर का फक्त मुंबईतल्या आणि मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांनीच फिल्म करायची असेल तर ते त्यांच्याच अनुभवाच्या आधारितल्या विषयांवरच्या फिल्म तुमच्या समोर येतील.
पण जेव्हा भारतभरातल्या वेगवेगळ्या राज्यातनं, छोट्या छोट्या जिल्ह्यातनं जेव्हा एखादा दिग्दर्शक त्याची गोष्ट सांगायला येतो, तेव्हा ती स्टोरी, ती फिल्म अत्यंत परिणामकारक ठरत असते. आणि म्हणून चित्रपटासारखं अत्यंत विस्तारणार जे काही माध्यम आहे त्याच्यामध्ये देखील जर का तुम्ही योग्य कौशल्य तुमच्याकडे असतील तर या फिल्म इंडस्ट्री मधल्या वेगवेगळ्या करिअरच्या ज्या वाटा आहेत, डिरेक्टर, ऍक्टर्स, रायटर्स, म्युझिशियन, या संधींचा देखील तुम्ही अत्यंत सांगोपांग असा विचार त्याच्यामध्ये करू शकता, किंवा तो तुम्ही करायला पाहिजे. एक पारंपरिक मीडियम आहे म्हणजे रेडिओ हे अत्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाशवाणीच्या माध्यमातून आपण रेडिओला ओळखतो. आता आकाशवाणीचे दिवस गेलेत असं आपल्याला वाटत असताना इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपातल्या FM रेडिओ सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे आलेले आहेत. वेगवेगळे FM चॅनल सुरू झालेले आहेत आणि ते खूप पॉप्युलर झालेले आहेत. म्हणजे टेलिव्हिजन मीडियम पॉप्युलर होत असतानाच नंतरचा काळ असा होता की पुन्हा नव्याने लोक फक्त ऑडिओकडे जायला लागलेली आहेत. आणि आता मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पॉडकास्ट नावाचं एक नवीन मीडियम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर होते. इंटरनेट ऑडिओ ज्याला आपण म्हणतो किंवा इंटरनेट रेडिओ ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं देखील आता फार पॉप्युलरिटी त्याची मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि ते क्षेत्र देखील विस्तारत आहे. आणि म्हणून त्या क्षेत्राचा विस्तार होत असताना त्याच्यातली ऑडिओच्या कंटेंटची गरज ही देखील वाढलेली आहे, ज्याला आपण पॉडकास्ट म्हणतो. आणि म्हणून रेडिओ नावाचं जे काही माध्यम आहे ते पारंपरिकरित्या म्हणजे आपण जर का दूरदर्शन येण्याच्या आधी भारतामधलं न्यूजपेपर नंतरचं सगळ्यात पॉप्युलर जर का कुठलं जनमाध्यम असेल किंवा मास मीडिया असेल तर तो रेडिओ होता. आणि रेडिओ सारख्या माध्यमातून रोज सकाळच्या किंवा संध्याकाळच्या बातमीपत्र वाचणं किंवा गाणी ऐकणं, बातमी ऐकणं किंवा गाणी ऐकणं हे रेडिओच्या माध्यमातून काम आपल्याला होताना दिसत होतं. आणि गावागावामध्ये रेडिओ सारखं नेटवर्क हे भारतामध्ये अत्यंत पॉवरफुल होतं. नंतर जसं टेलिव्हिजन आपल्याकडे आली, त्याचा विस्तार झाला, सॅटेलाइट चॅनल्स आले, घराघरामध्ये टेलिव्हिजन सेट गेले आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर लोक दूरचित्रवाणीकडे किंवा व्हिडिओ फॉर्मॅटकडे आपल्याकडे वळालेले दिसतात. परंतु तरी देखील रेडिओ नावाच्या गोष्टीची पॉप्युलरिटी आपल्याकडे अजिबात कमी झालेली दिसत नाही. आणि म्हणून तुम्ही जर का चांगला आवाज तुमच्याकडे असेल, एखादी स्टोरी तुम्हाला सांगणं आवाजाच्या माध्यमातून, किंवा आता आपण ज्याला पॉडकास्ट असं म्हणतो, तर त्याला विषयांचं बंधन नाही. कुठल्याही विषयावर तुम्ही येऊन फक्त आवाजाच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी संवाद साधू शकता. पॉडकास्ट या माध्यमाचं आजच्या काळातलं जे काही सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते असं आहे की अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्ही पॉडकास्ट तयार करता. कमी खर्चामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचतं, किंवा फ्री ते पोहोचतं. एवढंच नाही तर त्याच्यासाठी अत्यंत कमी स्वरूपातली इंटरनेट फ्रिक्वेन्सी लागते. म्हणजे एखाद्या व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी ज्या प्रमाणातलं ब्रॉडबँड किंवा नेटवर्क स्पीड तुम्हाला लागतो त्या प्रकारातल्या नेटवर्क स्पीडची तुम्हाला पॉडकास्टसाठी त्या प्रमाणातला स्पीड तुम्हाला गरजेचा नसतो. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा म्हणजे व्हिडिओ स्ट्रीमिंग हे मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झाल्यानंतर आता अनेक पातळीवर खास करून तरुणांचा जो ओढा आहे, म्हणजे अमेरिकेच्या बाजारामध्ये तरी तुम्हाला हे दिसतं की मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये त्यांच्यातल्या पॉडकास्टची किंवा रेडिओ मीडियमची जी काही वाढ झालेली आहे ती खूप महत्वाची आहे. आणि तोच ट्रेंड अलीकडच्या वर्षांमध्ये भारतामध्ये पण दिसण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आता रेडिओ किंवा पॉडकास्ट सारख्या मीडियम मध्ये जो काही कंटेंट येतो त्याच्यापेक्षाही अधिक कंटेंटची गरज इथून पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसेल असं आत्ताच्या सध्याच्या मीडिया इंडस्ट्रीतल्या ट्रेंड्सकडे बघून प्रामुख्याने वाटतं. रेडिओमध्ये काम करताना तुमच्या सगळ्यांना कदाचित पॉप्युलर माहिती असेल की एक रेडिओ जॉकी असतो. रेडिओ जॉकी हे प्रेझेंट करतात, तुम्हाला गोष्टी सांगतात, तुम्हाला माहिती देतात. ती अधिक इंटरॅक्टिव्ह पद्धतीचा संवाद त्यांचा असतो. आणि रेडिओ जॉकी हे फार पॉप्युलर आपल्याकडे मधल्या काही काळामध्ये झालेले आहेत. परंतु FM सारख्या म्हणजे ज्याला आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणतो त्या माध्यमातून जे काही रेडिओ चॅनल्स आपल्याकडे आले, आता पॉडकास्टच्या माध्यमातून आणखी म्हणजे अँकर सारखे किंवा हे सगळे जे काही डिजिटल मीडियम आता आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठला एक साधा व्यक्ती देखील त्याचं रोजचं पॉडकास्ट त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की खूप कमी खर्चिक आहे. मी एखाद्या चांगल्या क्वालिटीचा माईक आणि ती जर का तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर ते पॉडकास्ट म्हणून तुम्ही त्या मीडियमवरती टाकू शकता. त्याच्यामुळे सगळ्यात ऍक्सेसिबल असणं म्हणजे सहज शक्य आहे कुणालाही पॉडकास्ट ऐकणं किंवा ते बनवणं, ही पॉडकास्ट किंवा रेडिओ माध्यमाची अत्यंत जमेची बाजू आहे. मी सांगितलं तसं की येत्या काही वर्षांमध्ये पॉडकास्ट किंवा रेडिओ मीडियम फक्त ऑडिओ नावाची गोष्ट म्हणजे माध्यमांचा इतिहास जर का तुम्ही पाहिला ना तर त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय झालं की प्रिंटिंग प्रेसच्या शोधानंतर एखादी गोष्टीच्या म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या किंवा छापील मजकुराच्या हजारो नाही लाखो प्रती ताबडतोब छापून त्या वितरित करता येण्याची क्षमता तयार झाली. पुढे कॅमेरा आणि छायाचित्रणाचा शोध लागल्यानंतर इमेज नावाची गोष्ट खूप पॉप्युलर झाली आणि त्यापुढे चलचित्र आलं. म्हणजे काय,
ब्रॉडकास्ट मीडियम आलं, म्हणजे काय व्हिडिओ नावाची गोष्ट तुमच्या समोर येते. त्यानंतर परत फक्त ऑडिओ नावाची गोष्ट परत पॉप्युलर राहते, कारण ते माणसाचं अत्यंत नैसर्गिक संवादाचं माध्यम आहे, बोलणं, संवाद साधणं. आणि पॉडकास्ट किंवा रेडिओमध्ये ते सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं. आणि म्हणून रेडिओ या माध्यमाची ही अत्यंत जमेची जी बाजू आहे ती की हे ऍक्सेसिबल मीडियम आहे, सर्वांना त्याच्यामध्ये पोहोचता येतं आणि त्याच्यातला कंटेंट जनरेशनचा जो काही खर्च आहे तो अत्यंत कमी आहे. रेडिओ आणि पॉडकास्ट हे माध्यम पाहिल्यानंतर माध्यम क्षेत्रातल्या ज्या करिअरच्या अलीकडच्या काळातल्या ज्या काही नव्या संधी आहेत, म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जर का माध्यम क्षेत्रातल्या करिअर संधींबद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर केवळ पत्रकारिता, ती टीव्ही साठीची किंवा ती प्रिंट माध्यमांची, मुद्रित माध्यमांची, एखाद्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही रिपोर्टर असणं किंवा संपादक असणं, उपसंपादक असणं यापुरती ती मर्यादित होती. नियतकालिकांमध्ये देखील तुम्ही लिहू शकायचा किंवा संपादन करू शकायचा. परंतु आता ज्या प्रमाणामध्ये उद्योग, व्यवसाय आणि एकूण मार्केटचा ज्या प्रमाणात विस्तार होतोय त्या प्रमाणामध्ये अत्यंत वेगवेगळ्या संधी आता माध्यम क्षेत्रामध्ये देखील उपलब्ध होत आहेत. याच्यात मधली एक महत्वाची जी संधी आहे ती आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशनची. म्हणजे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम याच्यामध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा कम्युनिकेशन हा त्याच्यातला मूळ गाभा आहे. आणि आता उद्योग व्यवसायांच्या वाढीबरोबरच कॉर्पोरेट कम्युनिकेशन ही एक महत्वाची शाखा माध्यमांमध्ये विकसित झालेली आहे, किंबहुना तिचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय. अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कायमच गरज असते ती चांगल्या कम्युनिकेटर्सची, की जे उत्तम संवाद साधू शकतील आणि एखाद्या कंपनीवर प्रत्येक कंपनीला त्यांची गरज असते की चांगला कंटेंट त्यांनी त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवणं. आणि या कंटेंट मधल्या निर्मितीची जबाबदारी हे कंटेंट रायटर घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी मग कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा एक महत्वाचा करिअरचा मार्ग तुमच्या सगळ्यांच्या पुढे उपस्थित निर्माण होतो. दुसरा जो एक महत्वाचा भाग कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये जो आहे तो कुठल्याही कंपनीच्या किंवा आस्थापनांच्या किंवा संस्थेच्या दृष्टीने त्या संस्थेला एखाद्या अडचणीचा प्रसंग जर का सामोरी ती कंपनी जात असेल किंवा त्यांच्या समोर एखादं आव्हान उभं राहिलं असेल तर त्याच्यातनं कंपनीला कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी म्हणून जी काही एक स्ट्रॅटेजी ठरवायला लागते संवादाची, की लोकांपर्यंत तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, या सगळ्यांची स्ट्रॅटेजी ठरवण्याचं आणि ते एक्झिक्यूट करण्याचं काम हे कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये करण्याची एक मोठी संधी कंटेंटच्या संबंधित काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये असते. दुसरा जो काही भाग याच्यामध्ये आहे तो म्हणजे की कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये, अर्थात या प्रकारातलं कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये आपल्याकडे प्राधान्याने इंग्रजीमध्ये घडतं, कारण ती कुठल्याही बिझनेसची कम्युनिकेशनची लँग्वेज ही इंग्लिश असल्या कारणाने. त्याच्यामुळे तुम्ही जर का इंग्लिश या विषयाच्या अनुषंगाने माध्यमांचा विचार करत असाल तर कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा देखील एक महत्वाचा सोर्स तुमच्यासाठी राहतो आणि त्याचा आपण प्राधान्याने विचार देखील केला पाहिजे. हे नव्या जगाचे करिअरचे मार्ग माध्यम क्षेत्राने तुमच्या समोर उपलब्ध करून दिलेले आहेत. दुसरं जे की मी तुम्हाला आधी सांगितलं की जनसंपर्क किंवा पब्लिक रिलेशन्स हा माध्यमांमधला अत्यंत महत्वाचा, मीडिया इंडस्ट्रीतला अत्यंत महत्वाचा भाग असतो. जसं की एखाद्या संस्थेसाठी जर का तुम्ही जनसंपर्काचं काम करत असाल, ती संस्था मग त्याच्यासाठीचे काही खास कार्यक्रमांचं आयोजन करणं, ज्याला आपण एखादी प्रेस कॉन्फरन्स घेणं असं म्हणतो, किंवा मग एखादी स्पेशल मीटिंग असू शकेल, एखादं प्रदर्शन असू शकेल, एखाद्या वार्षिक महोत्सव असू शकेल, किंवा एखादी कल्याणकारी ऍक्टिव्हिटी असू शकेल, किंवा निधी संकलनाची गोष्ट असू शकेल, एखाद्या कंपनीच्या एम्प्लॉईची एखादी पिकनिक तुम्हाला करायची असेल, किंवा एखाद्या दिवसाचं सेलिब्रेशन ज्याला आपण वेगवेगळे दिन विशेष म्हणतो त्याच्यातल्या एखाद्या दिवसाचं सेलिब्रेशन, एम्प्लॉईज किंवा तुमच्या टार्गेट ग्रुपसाठीची स्पर्धा भरवणं आणि ती पार पाडणं, किंवा एखाद्या पुरस्काराचं वितरण किंवा त्या पुरस्काराच्या पूर्ण कार्यक्रमाची आखणी, अशा प्रकारातल्या सगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पब्लिक रिलेशन मध्ये किंवा जनसंपर्कामध्ये संस्थांसाठी कराव्या लागतात. मी आधी म्हटलं तसं की खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये जनसंपर्क क्षेत्रामध्ये फार मोठ्या संधी आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये जनसंपर्काचं काम करणारी एक वेगळी टीम असते. हल्लीच्या काळामध्ये जनसंपर्क अधिकारी किंवा माहिती व जनसंपर्क विभागातल्या फार मोठ्या प्रमाणात जरी गव्हर्नमेंट एम्प्लॉई देत नसलं तरी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपातल्या किंवा फ्रीलान्सिंग स्वरूपामध्ये या प्रकारातल्या कंटेंटचं काम करण्याची एक संधी हल्लीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. दुसरा जो काही त्याच्यामध्ये भाग आहे की जनसंपर्काचं काम करताना तुम्हाला कायमच लक्षात घ्यावं लागतं की तुम्हाला कंटेंट तोच आहे, परंतु तो वेगवेगळ्या माध्यमांसाठी तुम्हाला सादर करावा लागतो. म्हणजे एखादी प्रेस रिलीज जर का तुम्ही लिहिली असेल तर ती प्रेस रिलीज जशी न्यूजपेपरला जाईल किंवा प्रिंट माध्यमांसाठी जाईल, त्याच प्रकारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिजिटल साठी देखील कंटेंट करावा लागतो. म्हणजे डिजिटल मीडियासाठी तुम्ही तीच स्क्रिप्ट देऊन चालणार नाही, तर डिजिटल मीडियाच्या गरजा लक्षात घेऊन तुम्हाला ती स्क्रिप्ट नव्याने लिहावी लागते, किंवा
ब्रॉडकास्ट मीडियमसाठी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये देखील तुमचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला त्यांच्यापर्यंत द्यावा लागतो. त्याच्यामुळे हे कंटेंटचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते एका स्वरूपात दुसऱ्या स्वरूपात कंटेंट परावर्तित करणं, याच्यामध्ये देखील फार मोठ्या करिअरच्या संधी आहेत आणि त्या पब्लिक रिलेशन्स या एका विषयामध्ये येतात. एक आणखी माध्यम क्षेत्रातली जी काही महत्वाची करिअरची अपॉर्च्युनिटी असते किंवा संधी असते ती आहे इव्हेंट्स आणि कॅम्पेन मॅनेजमेंट. कॅम्पेन मॅनेजमेंट म्हणजे काय? म्हणजे एखाद्या कंपनीसाठी, एखाद्या आस्थापनांसाठी किंवा एखाद्या संस्थेसाठी वर्षभरामध्ये संस्थांचे अनेक इव्हेंट्स होत असतात, वेगवेगळे कार्यक्रम होत असतात किंवा वार्षिक काही मोहिमा असतात ज्याला आपण कॅम्पेन असं म्हणतो. तर या सगळ्या कॅम्पेन्ससाठीच्या गरजा पूर्ण करणं त्या कंटेंटच्या असतील किंवा इव्हेंट मॅनेजमेंटच्या असतील, म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्यांचे इव्हेंट्स मॅनेज करून देणं ही देखील रोजगाराची एक फार महत्वाची संधी मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसते. जसं मी आधी तुम्हाला असं म्हटलं की काही संस्थांचे वेगवेगळे प्रदर्शन असतील किंवा काही जत्रा भरतात आणि आपल्याकडे कृषी महोत्सव असतात. हे मोठ्या मोठ्या संस्थांसाठी या प्रकारच्या सगळ्या कृती, कार्यक्रम, योजनांची नीट अंमलबजावणी करणं, त्या कार्यक्रमांचा नीट एक्झिक्युशन करणं, यामध्ये देखील इव्हेंट आणि कॅम्पेन मॅनेजमेंटच्या अनेक संधी आपल्याला दिसतात आणि मग नव्याने विस्तारणारे क्षेत्र आहे. त्याच्यामुळे याचा आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे. आता या विषयाची सुरुवात करतानाच किंवा माध्यम या विषयावर तुम्ही जेव्हा बोलायला लागतात तेव्हा 2 ते 3 मिनिटांमध्येच तुम्हाला सोशल मीडिया हा शब्द जर का तुम्ही उच्चारला नाही तर काहीतरी कमी असल्यासारखं जाणवतं. इतका मोठा परिणाम या वेगवेगळ्या आपल्या एकूण समाजामध्ये आणि माणसांच्या जीवनामध्ये केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आज सोशल मीडिया स्पेशलिस्ट किंवा सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट ही देखील एक करिअरची संधी म्हणून मोठ्या प्रमाणात आता निर्माण झालेली आहे. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीसाठी, व्यक्तीसाठी, संस्थेसाठी जर का तुम्ही सोशल मीडिया स्पेशलिस्टचं काम करत असाल, मी व्यक्ती का म्हणतो की तुम्ही अनेक राजकीय व्यक्ती किंवा सेलिब्रिटी ते कुठल्याही क्षेत्रातले असू द्यात, त्यांचं सोशल मीडिया मॅनेज करणारे त्यांच्याकडे टीम असतात, ज्याला आपण सोशल मीडिया मॅनेजमेंटची टीम म्हणतो किंवा सोशल मीडिया स्पेशलिस्ट म्हणतो. मग एखाद्या व्यक्तीचं फेसबुकचं प्रोफाईलच तुम्ही हँडल करता तेवढं पुरेसं आहे, पण त्या व्यक्ती, तो राजकारणातला असेल, तो सेलिब्रिटी असेल, तो कुठल्याही क्षेत्रातला जर का व्यक्ती असेल, तो रोज कुठे जातो, कुणाला भेटतो, काय कार्यक्रम करतो, कुठलं भाषण देतो, कशाचं उद्घाटन करतो, या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून देण्याचं काम हे सोशल मीडिया स्पेशलिस्टना करायला लागतं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तो कंटेंट, दुसरं आहे ती इमेज, तिसरं आहे ते व्हिडिओ किंवा चौथा आहे ते ग्राफिक्स किंवा त्याला आणखी वेगवेगळे इफेक्ट्स देऊन तुम्हाला हा कंटेंट सोशल मीडियासाठीचा तयार करावा लागतो. आणि हा सगळा कंटेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या सगळ्या माध्यमातून हा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचतो. कुठल्या व्यक्तीला कुठल्या सोशल मीडियावरती किती फॉलोअर्स आहेत किंवा किती लोक त्यांना फॉलो करतात याच्यावरनं देखील त्या सेलिब्रिटीचं त्या व्यक्तीचं एक स्थान ठरत असतं. आणि किती इफेक्टिव्हली तुमचा सोशल मीडिया तुम्ही मॅनेज करता त्याच्यावरनं पण तुमचा रीच ठरत असतो. म्हणजे हे एका अर्थी हे फार इंटरडिपेंडंट असं काम आहे. म्हणजे ते एकाच वेळेला तुमची व्यक्ती आणि तुमची संस्था तिचं काम जसं महत्वाचं आहे तसंच काम जरी थोडं असलं तरी ते तुम्ही किती इफेक्टिव्हली, किती चांगल्या पद्धतीने सादर करता आणि ते लोकांपुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवता, याला खूप मोठं स्थान आहे. आणि याचं काम करणारी एक मोठी टीम लागत असते आणि त्या टीमचं काम, त्याचं नेतृत्व किंवा त्या टीम मधला एक छोटा भाग म्हणून जरी तुम्ही काम करत असाल तरी त्याच्यामध्ये करिअरच्या संधी असतात. मग मी तुम्हाला आधी म्हटलं तसं की पुन्हा नव्याने तुम्ही काय लिहिता किंवा किती चांगलं लिहिता, किती इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुम्ही करता, किती चांगली स्क्रिप्ट तुम्ही लिहिता, एखादी गोष्ट तुम्ही तीच किती वेगळ्या पद्धतीने सांगता, या तुमच्या स्किल्सना इथे फार महत्वाचं स्थान आहे. त्याच्यामुळे सोशल मीडिया स्पेशलिस्ट किंवा सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट ही इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे अनेक आपल्या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फार सामना करावा लागत असेल. कारण काय तो दिवसभर मोबाईल हातामध्ये घेऊन बसत असतो, दिवसभर मोबाईलवरच पडीक असतो असं आपल्याला ऐकावं लागतं. पण ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्या माध्यमांवर तुम्ही पडीक राहत असाल तरी हरकत नाही, पण या माध्यमांचा उपयोग तुम्ही तुमच्या अर्थार्जनासाठी किंवा करिअरसाठी देखील करू शकता, याविषयीचा दृष्टिकोन तुम्ही विकसित केला पाहिजे. कारण ही माध्यमं यांनी आता समाजमन व्यापलेलं आहे आणि ही समाज माध्यमं तुम्हाला एका मोठ्या ऑडियन्स पर्यंत एकाच वेळेला घेऊन जातात आणि याच्यासाठी तुम्हाला इतर कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियाची पण आता गरज उरलेली नाहीये. त्याच्यामुळे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारखी माध्यमं ही देखील तुमच्या करिअरचं माध्यम असू शकतं, परंतु त्या माध्यमांच्या गरजा लक्षात घेणं,
त्या गरजांच्या दृष्टीने स्वतःला ट्रेन करणं किंवा प्रशिक्षित करणं आणि मग त्या माध्यमांमध्ये त्या माध्यमांच्या स्ट्रॅटेजीसाठी तुम्ही काम करणं, याच्यामध्ये एक मोठ्या करिअरच्या संधी आजही आहेत आणि येत्या काळामध्ये त्या आणखी विस्तारणार आहेत, त्या वाढणार आहेत. त्याच्यामुळे या गोष्टींकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा भाग जो या करिअरच्या माध्यमांमधल्या करिअरच्या अनुषंगाने जो येतो तो आहे ब्लॉगर म्हणून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्डप्रेस सारखा तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता आणि त्या ब्लॉगवर तुम्ही कुठल्याही विषयावरचं लिखाण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. म्हणजे तुम्हाला जर का खरंच लिखाणाची आवड असेल, सगळ्यात महत्वाची गरज आहे की तुम्हाला लिखाणाची आवड पाहिजे. आणि लिखाणाची आवड असेल तर तुम्ही या आतापर्यंत आपण ज्या क्षेत्रांची आणि करिअर मधल्या संधींची चर्चा करतोय त्या प्रकारातल्या कुठल्याही करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये जायचं असेल तर ही महत्वाची बेसिक गोष्ट आहे. कारण आपण माध्यमांचा विचार करतो, त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला लिहावी लागते. एखादी गोष्ट लिहिल्यानंतर तिचं माध्यमांतर होईल, तिचा एखादी स्क्रिप्ट तुम्ही लिहिली तर तिचा व्हिडिओ तयार होईल, त्याची शॉर्ट फिल्म होईल किंवा त्याची फिल्म देखील तयार होईल, पण ती आधी तुम्हाला कागदावर उतरवावी लागते. कागदावर उतरवणे म्हणजे तुम्ही टाईप देखील करू शकता. परंतु तुम्ही स्वतःहून जर का रोज तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही जर का अत्यंत कल्पक, क्रिएटिव्ह, सर्जनशील लिखाण करू शकत असाल, जे लोकांना वाचायला आवडेल, जे लोकांना इन्फॉर्म करेल, जे लोकांना एज्युकेट करेल, तर ब्लॉग हा तुमच्यासाठीचा एक माध्यम नक्कीच आहे. ब्लॉगर हा एक असा विषय आहे की जो तुम्ही स्वतः तुमच्यासाठीच करिअरचा मार्ग तयार करू शकता. म्हणजे तुम्ही जर का इंटरेस्टिंग ब्लॉग लिहित असाल, तुमच्या ब्लॉग्सवर जर का ब्लॉग अपडेट होण्याचं सातत्य तुम्ही राखत असाल, तर तुमच्या ब्लॉगचे फॉलोअर्स आणि रिडरशिप देखील वाढते. त्याच्यातूनही देखील रेव्हेन्यू जनरेट होऊन तुम्हाला त्याच्यातनं काही ज्याला आपण म्हणतो की ह्या सगळ्या सोशल मीडियामधनं तुम्हाला अर्थार्जनाची देखील संधी निर्माण होऊ शकते. दुसरा एक जो महत्वाचा भाग याच्यामध्ये येतो की कुठल्याही संस्थांसाठीचं लिखाण तुम्ही करत असताना त्याच्यामध्ये गुगलवरती आपण अनेक गोष्टी सर्च करतो, परंतु एखाद्या गोष्टीविषयीची मग एखाद्या कंपनीसाठी तुम्ही जाहिरात करत असाल आणि त्या कंपनीची जर का समजा एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असाल, तर त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे त्याबद्दल जर का कुणीही गुगलवरती सर्च केलं तर त्याला त्या कंपनीची लिंक कशी ताबडतोब त्याच्या समोर येईल, त्याच्यासाठी त्याला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो. या एसईओ ची देखील योग्य जाण तुम्हाला ठेवावी लागते आणि त्याचा उपयोग तुम्हाला या सगळ्या ब्लॉगिंग आणि इतर मॅनेजमेंटच्या कामामध्ये देखील होतो. हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून लिखाणाची जर का तुम्हाला आवड असेल आणि तुम्ही इफेक्टिव्हली चांगलं रायटिंग करू शकत असाल, तर ब्लॉगर हा देखील एक करिअरचा मार्ग म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आता माध्यमांबद्दलच्या ही सगळी चर्चा करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यातल्या करिअरच्या संधी तर इतक्या वेगवेगळ्या आहेत, परंतु या करिअरच्या संधी तुम्हाला कशा उपलब्ध होतील हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि या करिअरच्या संधी जर का तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर माध्यमांमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर ते तुम्ही कसं केलं पाहिजे. आपल्याकडे मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की आता माध्यम शिक्षण नावाची गोष्ट ही बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालेली आहे, ती औपचारिक स्वरूप तिला आता प्राप्त झालेलं आहे, ते इन्स्टिट्यूशनल झालेलं आहे. अनेक विद्यापीठ आणि खासगी संस्था आता मीडिया एज्युकेशन मध्ये उतरलेल्या आहेत किंवा त्या स्थिर स्थावर झालेल्या आहेत. म्हणून आता ज्या मुलांची 12वी झालेली असेल आणि तुम्ही जर का पत्रकारिता, माध्यम, मीडिया याच्यामध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल, तर बॅचलर इन मास मीडिया किंवा बॅचलर इन जर्नलिझम किंवा बॅचलर इन मास कम्युनिकेशन अशा या विषयांच्या पदवीच्या अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये ही सोय उपलब्ध आहे. अनेक सरकारी विद्यापीठांमध्ये अजूनपर्यंत बॅचलरची डिग्री पत्रकारितेतली किंवा मीडियामधली नाही. सरकारी विद्यापीठांची मी गोष्ट करतो महाराष्ट्रातल्या. मुंबई विद्यापीठ त्याला अपवाद आहे. मुंबई विद्यापीठामध्ये एकट्या मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 100 पेक्षा जास्त कॉलेजेसमध्ये BAMM ज्याला बॅचलर इन मास मीडिया असं आपण म्हणतो, हा अभ्यासक्रम चालवला जातो आणि या अभ्यासक्रमाच्या आधारे वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्हाला शिक्षण दिलं जातं. BAMM हा माध्यमांमध्ये जर का तुम्हाला एंट्री करायची असेल किंवा मीडिया एज्युकेशन घ्यायचं असेल तर हा सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा कोर्स बॅचलर लेवलचा ठरतो. आणि हा BAMM चा जो काही कोर्स आहे, मी त्याला अनेक ठिकाणी बॅचलर इन मास मीडिया असं म्हटलं जातं किंवा बॅचलर इन जर्नलिझम असं म्हटलं जातं. नाव वेगळं आहे, पण माध्यम नावाच्या विषयामध्ये, पत्रकारिता नावाच्या विषयामध्ये तुम्ही एखादी पदवी घेणं हाच त्यातला मुख्य भाग आहे. आणि या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय शिकायला मिळते जर का तुम्ही लक्षात घेतलं तर या त्याच्यामध्ये 6 सेमिस्टर तुम्हाला असतात, वर्षाला 2
बातमीदारी, संपादनाची गोष्ट, माध्यम समीक्षण, जनसंवाद, शोध पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्र, ग्राफिक डिझायनिंग, जाहिरात सिद्धांत, दूरचित्रवाणीचा अभ्यास, चित्रपटांचा अभ्यास, कायद्यांचा अभ्यास, माध्यम वेगळ्या ज्या माध्यम संस्था आहेत त्यांचे जनसंपर्क, माध्यम पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मीडिया म्हणतो, निर्मिती म्हणजे मीडिया प्रोडक्शन नावाचा जो विषय आहे तो याच्यामध्ये माध्यम आणि संस्कृती, मीडिया अँड कल्चर बद्दलची एक अंडरस्टँडिंग आणि जाणीव तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिली जाते, ज्याला आपण डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा विकास संवाद असं म्हणतो, जाहिरात संवाद आणि व्यवस्थापन, विपणन, माध्यम नियोजन, मीडिया प्लॅनिंग अशा वेगवेगळ्या बॅचलर इन मास मीडिया नावाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असतो आणि या विषयाची 3 विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे आणि पत्रकारितेमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी राहतो. मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की मुंबई विद्यापीठामध्ये बॅचलर इन मास मीडिया नावाच्या कोर्सेसची अनेक महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी माध्यमांमध्ये काही बॅचलर लेवललाच तुम्ही ही पदवी केली पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही. तुम्ही कुठल्याही विषयातली जर का पदवीधर असाल, म्हणजे तुम्ही BA केलेलं असेल, BSc केलेलं असेल, इंजिनिअरिंग केलेलं असेल, तरी देखील तुम्ही माध्यमांमध्ये येऊ शकता किंवा माध्यम क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. त्याच्यासाठी पदव्युत्तर पदवी, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असं म्हणतो, त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला शिकावा लागेल. त्याच्या पण हा अभ्यासक्रम देणाऱ्या देखील महाराष्ट्रामध्ये पण अनेक संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख सगळ्या विद्यापीठांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, जळगाव, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर या सगळ्या विद्यापीठांमध्ये देखील माध्यम शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठांमध्ये देखील पदव्युत्तर शिक्षण देणारे अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये तुम्ही विचार करू शकता नक्की. आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या, जसं मी तुम्हाला BAMM चे विषय सांगितले, तसंच या 2 वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कोर्समध्ये देखील माध्यमांशी संबंधित एकूण सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. दुसऱ्या वर्षाला तुम्हाला माध्यमांमध्ये जायचं असेल तर कुठल्या विषयात आपल्याला स्पेशलायझेशन करता येईल, म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट, PR, टेलिव्हिजन किंवा ब्रॉडकास्ट मीडियम, ऍग्रिकल्चरल जर्नलिझम, बिझनेस जर्नलिझम, या अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांचे पर्याय तुमच्या समोर असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करून त्या प्रकारातल्या जॉब्स ऑपॉर्च्युनिटी देखील तुम्ही शोधू शकता. त्याच्यामुळे हा एक फार महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी पदवी केलेली असली तरी देखील मास्टर्ससाठी तुम्ही याचा विचार करू शकता. परंतु 12वी नंतर जर का तुम्ही माध्यमांमधल्या करिअरचा विचार करत असाल तर बॅचलर कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागेल आणि परत बॅचलर इन मास मीडिया किंवा बॅचलर इन जर्नलिझम अँड कम्युनिकेशन किंवा मास कम्युनिकेशन असा कोर्स तुम्ही केल्यानंतर देखील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी देखील तुम्ही एनरोल करू शकता. मी तुम्हाला असं म्हणेल की ज्या ठिकाणी तुम्हाला बॅचलर मधली ज्याला आपण म्हणतो की पदवी उपलब्ध नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही विषयामध्ये जर का तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जर का तुम्ही माध्यम शिक्षणाकडे आलात तरी देखील चालू शकतं. याचा तुम्ही प्राधान्याने विचार करा. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की माध्यम हा सामाजिक शास्त्रातला एक फार महत्वाचा विषय, त्याचा समाजाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि मीडिया नावाचा विषय हा एक इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. म्हणजे माध्यम हा आंतरविद्याशाखीय अभ्यास असतो. आपण माध्यमांना समाजाचा आरसा असं म्हणतो ते त्याचमुळे, कारण समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या विषयांचा समावेश हा माध्यमांमध्ये घडतो. म्हणून वेगवेगळे जे काही सामाजिक शास्त्र आहेत त्यांचा देखील एक तुम्हाला जाण असणं, त्यांचा एक पायाभूत अभ्यास तुमचा असणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून या विषयांमध्ये जर का तुम्हाला करिअर करायचं असेल तर कुठल्याही विषयाची डिग्री आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही मीडिया एज्युकेशनचा विचार करू शकता किंवा 12वी नंतरच तुम्हाला माध्यमांमध्ये जर का प्रवेश करायचा असेल तर तुम्ही बॅचलर साठीची कोर्स तुम्ही निवडून त्याच्यातलं शिक्षण घेऊ शकता. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती ही की खास करून मागच्या काही वर्षांमध्ये ज्याला आपण डिजिटायझेशन असं म्हणतो, डिजिटल मीडियाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आता शिरकाव झालेला आहे आणि मागच्या लॉकडाऊन, पॅन्डेमिक या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून एव्हरीथिंग हॅज बिकम डिजिटल. सगळ्याच गोष्टी, वस्तू, सेवा या सगळ्या गोष्टी आता डिजिटल झालेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जेव्हा डिजिटल होते तेव्हा त्या गोष्टीचं डिजिटल हे स्वरूप कायम ठेवण्यासाठी आणि त्याला डिजिटल हे स्वरूप देण्यासाठी तुम्हाला
डिजिटल साठीच्या म्हणजे त्याच्यामध्ये परत हाच भाग येतो की स्क्रिप्ट, व्हिडिओ, इमेज या सगळ्या स्किल्सचा सेट असलेल्या गोष्टी तुम्हाला लागतात आणि हा याच्यामध्ये फार महत्वाचा भाग या माध्यम शिक्षणाचा असतो. या विषयाच्या मांडणीकडे येताना मला एक आणखी जो एक महत्वाचा जो मला भाग सांगायचा आहे की मधल्या काही वर्षांमध्ये जसं आपण माध्यमांबद्दल बोलतो तसं तेव्हा माध्यम नावाची जी गोष्ट आहे त्याबद्दल अनेक काही माध्यमांची विश्वासार्हता, खास करून टेलिव्हिजन मीडिया आता ज्या प्रकारातलं काम करतोय त्याच्यामध्ये एक नाराजीचा सूर आपल्याकडे येतो की माध्यमही त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत का याविषयीचे प्रश्न विचारले जातात. माध्यम त्यांची भूमिका प्रामाणिकपणे राबवत नाहीत आणि म्हणून या प्रकारातल्या माध्यमांकडनं आता लोकांच्या शिक्षणाची किंवा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची ती कुवत ते गमावून बसलेले आहेत. म्हणून अल्टरनेटिव्ह मीडिया नावाची गोष्ट आता आपल्याकडे रुजू होते किंवा त्याची रुजवण मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. म्हणजे काय, समांतर मीडिया, ज्याला आपण पॅरलल मीडिया असं देखील म्हणतो. म्हणजे भारतामध्ये देखील अनेक माध्यम आहे, मोठे मोठे जे काही कॉर्पोरेट बिझनेस हाऊसेस आहेत, मीडिया हाऊसेस आहेत, ते आता थेट लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या त्यांची वकिली करण्यापेक्षा जेव्हा ते सत्ताधारी पक्ष आणि मोठमोठे उद्योग समूह यांच्यासाठी काम करू लागतात तेव्हा लोक माध्यमांमध्ये काम करण्याची मोठी स्पेस निर्माण होत असते आणि स्पेस व्यापण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये अल्टरनेटिव्ह मीडिया हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करताना दिसतो. मग त्याच्यामध्ये पत्रकार स्वतः मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम केलेले असतात, तिथे काम करून झालेला भ्रमनिरास, त्याच्यातनं शिक्षण घेतलेलं असतं आणि मग आताही अनेक लोक वेब पोर्टल असेल, युट्यूब चॅनल असेल किंवा पॉडकास्ट चॅनल असेल, या वेगवेगळ्या माध्यमातनं पत्रकारिता करण्याचं एक समांतर पॅरलल काम ही माध्यम समूह अल्टरनेटिव्ह मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करताना दिसत आहे. आता तुम्ही जर का पाहिलं असेल तर अनेक नवे वेब पोर्टल सुरू होत आहेत, युट्यूब चॅनल नवे सुरू होत आहेत की जे त्यांच्या मर्यादित सोर्सेस मध्ये खूप मोठमोठ्या मीडिया हाऊसेसना ज्या प्रकारातले सगळे सोर्सेस आणि रिसोर्सेस पैसा उपलब्ध असतो तसा कदाचित अल्टरनेटिव्ह माध्यमांकडे नसेल, परंतु अत्यंत कमी रिसोर्सेस मध्ये देखील चांगला कंटेंट निर्माण करणं आणि तो लोकांपुढे घेऊन जाण्याचं अत्यंत जबाबदारीचं काम हे अल्टरनेटिव्ह मीडियामध्ये अनेक लोक आता करताना दिसत आहेत. आणि म्हणून माध्यमांमध्ये तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्याच्यामध्ये एखाद्या करिअरची संधी तुम्हाला चालून आली तर फारच चांगलं आहे, परंतु माध्यमांचं शिक्षण घेत असताना एकूण मूळ कौशल्यांवर जर का तुम्ही विशेष भर दिला, ज्याला आपण असं म्हणतो की तुम्ही ते जर का स्किल्स तुम्ही घेतले, म्हणजे तुम्ही चांगलं लिहू शकलात, तुम्ही चांगला व्हिडिओ तयार करू शकला किंवा तुम्हाला चांगलं पॉडकास्ट तुम्ही करू शकला किंवा तुम्ही चांगली व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा तुम्ही घडवून आणू शकत असाल, तर या सगळ्या माध्यमातून तुम्हाला कंटेंट जनरेशन साठीच्या मोठ्या संधी या अलीकडच्या काळामध्ये तयार झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. या संधींचा लाभ घेणं हे अल्टरनेटिव्ह मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्हाला शक्य आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अल्टरनेट मीडियाचा विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या माध्यमांसाठीची जी काही गरज आहे कंटेंट जनरेशनची, तर तुम्ही जर का चांगलं लिहू शकत असाल, तुमच्याकडे सांगण्यासारखी एखादी स्टोरी असेल, त्याचं नीट तुम्ही पॅकेजिंग करू शकत असाल किंवा तुम्हाला जे वाटतं किंवा मुख्य प्रवाहातली माध्यमं ज्या गोष्टी सांगत नाहीये, जे ते दाखवत नाहीये ते तुम्हाला दाखवायचं आहे, तर त्या प्रकारातला तुमचा फोकस ठरवून तुम्ही तशा स्वरूपातला कंटेंट तुम्ही जनरेट करू शकता. आणि या कंटेंटसाठीची मोठी गरज देखील आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे. हा एक महत्वाचा भाग तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. मी आधी जसं म्हटलं तसं की या प्रकारातल्या मीडियामधल्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज जर का तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या प्रकारे जर का करिअर करायचं असेल तर पदवी शिक्षणाच्या ज्या काही उपलब्ध पर्याय आहेत त्याच्यामध्ये मी मुंबई युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये बॅचलर इन मास मीडिया नावाचा हा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावरती चालवला जातो. त्याचप्रमाणे इतर काही विद्यापीठ आणि काही खासगी विद्यापीठ संस्थांमध्ये देखील बॅचलर इन जर्नलिझम नावाचा अभ्यासक्रम हा चालवला जातो. मात्र तुम्हाला जर का माध्यम क्षेत्रामध्ये किंवा मीडियामध्ये पत्रकारितेमध्ये जर का पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर यासाठी देखील वेगळ्या संस्था आहेत. मे बी जसं किंवा पत्रकारिताच नाही तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTIचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल, पुण्यामध्ये जी आहे, ही संस्था फिल्म आणि मीडियातल्या करिअरसाठीची अत्यंत नावाजलेली संस्था. आपल्याला फार थोडे ऍडमिशन्स असतात, कॉम्पिटिशन ही खूप टफ असते, हे सगळं मान्य, परंतु अत्यंत दर्जेदार शिक्षण देणारी ती संस्था आहे. दुसरी दिल्लीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ही सरकारी संस्था, मास कम्युनिकेशन मधली अत्यंत नावाजलेली संस्था आहे, त्याचा देखील विचार तुम्ही करू शकता. किंवा जामिया मिलिया युनिव्हर्सिटीची आहे दिल्लीची, तिथलं मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर देखील अत्यंत नावाजलेलं आहे.
कोलकात्याची सत्यजित राय इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म स्टडीज नावाची संस्था आहे, चेन्नईला एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम नावाची संस्था आहे जी मीडियातल्या एज्युकेशनसाठी अत्यंत नावाजलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही विचार करत असाल तर पुणे विद्यापीठामध्ये 2 आहेत. एक रानडे इन्स्टिट्यूट जिथे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमचा अभ्यासक्रम चालवला जातो, दुसरं जे विद्यापीठातलं डिपार्टमेंट आहे जिथे मीडिया रिसर्च आणि ब्रॉडकास्टच्या संदर्भातलं शिक्षण तुम्हाला दिलं जातं. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये करू शकता. एक जी आणखी महत्वाची गोष्ट आहे की 12वी नंतरच्याच करिअरच्या संधींचा विचार जर का तुम्ही करत असाल तर मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की माध्यम हे एक आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे किंवा मीडिया इज ए इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट. त्याच्यामुळे 12वी नंतरचं करिअर करताना तुम्ही जसं प्लेन BA किंवा BA इन मास मीडिया तुम्ही करत असाल त्याचप्रमाणे BA इन लिबरल आर्ट्स सारखं देखील काही पुणे विद्यापीठामध्ये देखील आता BA इन लिबरल आर्ट्स सुरू झालेलं आहे. त्यामुळे लिबरल आर्ट्स सारख्या विषयांमध्ये देखील तुम्ही ग्रॅज्युएशन करून तुम्ही नंतर माध्यम शिक्षणाकडे येऊ शकता. एकूणच म्हणजे माध्यम क्षेत्रातला जर का तुम्ही पाया पाहिला तर तो सगळा सामाजिक शास्त्रांचा पाया आहे आणि म्हणून हे सगळे सोशल सायन्सेसचा नीट आपल्याला अभ्यास असणं, त्याची जाण असणं हा माध्यम शिक्षणाचा पाया ठरतो आणि हे कदाचित तुम्हाला बॅचलर इन मास मीडिया सारख्या कोर्सेसमध्ये, BA इन लिबरल आर्ट्स सारख्या कोर्सेसमध्ये देखील तो पाया तुम्हाला अधिक घट्ट बनवून तुम्ही पदव्युत्तर शिक्षणासाठी देखील मीडिया एज्युकेशन कडे पाहू शकता. हा याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. दुसरं माध्यम क्षेत्रातल्या करिअरच्या संधींबद्दल मी तुम्हाला सांगितलं. रिपोर्टर आहे, अँकर आहे, एडिटर आहे, सब एडिटर आहे किंवा ऍडव्हर्टायझिंग मध्ये चांगलं लिखाण करू शकणारे, क्रिएटिव्ह रायटिंग करणारे लोक असतील, PR ज्याला आपण म्हणतो पब्लिक रिलेशन स्ट्रॅटेजिस्ट असतील, तर सोशल मीडियाच्या स्ट्रॅटेजीचं काम करणारे लोक असतील. इतक्या सगळ्या मल्टिपल युट्यूबर, तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू शकता जेही अत्यंत कमी खर्चिक आहे. स्वतःच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ स्वरूपातला कंटेंट देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि काही वर्षांपूर्वी तुम्हाला मीडिया एज्युकेशन घेऊन कुठेतरी नोकरीची वाट बघावी लागत होती, परंतु आता माध्यम क्षेत्र एवढं झपाट्याने बदललेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात नवीन नवीन संधी निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं माध्यम तुम्ही सुरू करणं हे देखील आता अत्यंत, हे काही फार अशक्य आता गोष्ट राहिलेली नाही. म्हणजे तुमचं स्वतःचं वेब पोर्टल सुरू करणं, तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करणं, तुमचा स्वतःचा ब्लॉग लिहिणं किंवा तुमच्या स्वतःचं पॉडकास्टचं चॅनल सुरू करणं, ह्या गोष्टी आता एका क्लिकवरच्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या माध्यम हे तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. मोबाईल टीव्ही आणि मोबाईल इंटरनेटनी आता 4G आपण सगळे वापरतोय, 5G आणि पुढच्या 6G नंतरचा ज्या भन्नाट पद्धतीनं या सगळ्या माहिती तंत्रज्ञानाचा स्पीड वाढणार आहे त्याच्यातनं माध्यम क्षेत्रातल्या करिअरच्या वाटा आणि त्याच्या संधी या देखील विस्तारणार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी माध्यमांमध्ये मी शिकवतो. मी पुणे विद्यापीठामध्ये देखील मी पत्रकारिता विभागामध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि मी ABP माझा या न्यूज चॅनल मध्ये मुंबईत काम केलेले. आणखी काही मीडिया हाऊसेस मध्ये मी पत्रकार म्हणून काम करत असताना एक जे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते की मार्शल मॅकलॉन नावाचा एक मोठा तत्वज्ञ होऊन गेला. त्यांनी असं म्हटलं होतं की मीडियम इज द मेसेज. कुठलाही मीडियम काय करतो तर तुम्हाला मेसेज देतो, बरोबर. तो मेसेज काय आहे त्याचं आपण विश्लेषण करतो, परंतु त्या विश्लेषणाच्या आधीच तुमच्यापर्यंत कुठलं मीडियम येऊन पोहोचतं, कुठल्या माध्यमाद्वारे तुम्ही माहिती घेता, ते मीडियम इटसेल्फ अनेक गोष्टी सांगतं. म्हणजे ते मीडियम हाच तुमचा मेसेज आहे. अशी अत्यंत महत्वाची क्रांतिकारी मांडणी मार्शल मॅकलुहान यांनी केलेली आहे आणि ती आपल्याला अत्यंत चपकलपणे लागू पडते. तो असं म्हणतो की वी शेप अवर टूल्स अँड देन अवर टूल्स शेप अस. म्हणजे एखादं साधन त्याला आपण आकार देतो, खास करून माध्यमांच्या बाबतीत. म्हणजे मागचं इतका वर्षानुवर्षांचा काळ हा आपण टेलिव्हिजनने व्यापलेला आहे. त्यामुळे टेलिव्हिजन हा एक आपल्यासाठी इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटचा सोर्स म्हणून जसा राहिलेला आहे, तसंच एक मीडियम म्हणून जर का आपण पाहिलं तर टेलिव्हिजन नावाच्या गोष्टीने आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये देखील अत्यंत क्रांतिकारी बदल घडवलेले आहेत. आणि हीच ताकद इथून पुढच्या काळामध्ये इंटरनेट सारख्या मीडियमची देखील आहे, जे आपण बघतोच आहोत. सोशल मीडिया आणि इंटरनेट यांनी एक आमूलाग्र क्रांती आपल्या समाजामध्ये घडवलेली आहे. आपण ज्या पद्धतीनं विचार करतो, केलेला विचार व्यक्त करतो, या सगळ्या पद्धती प्रभावित करण्याचं काम हे नवीन माध्यमांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा माध्यम वापरता त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की माध्यम जे आपण वापरतो आहोत त्याच्यासाठीचं जे मीडियम आपण वापरतो आहोत ते मीडियम पण आपल्यावर काही परिणाम करत आहे. तो परिणाम काय करतंय हे माध्यमांमध्ये जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा मीडिया एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर माध्यमांचे विद्यार्थी म्हणून
कुठलंही मीडियम तुमच्यावर काय प्रभाव करतं किंवा ते तुम्हाला कशा पद्धतीने प्रभावित करतं, हा देखील एक वेगळा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय तुमच्या सगळ्यांच्या समोर तयार होतो. आणि या पलीकडे जाऊन एक आणखी जो याच्यामध्ये महत्वाचा भाग असतो तो म्हणजे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन पडतेय, माहितीचा विस्फोट त्याला आपण म्हणतो. रोज हजार गोष्टी आपल्याकडे रोज वाचण्यासाठी उपलब्ध होतात. नुसतं मोबाईल आपण स्क्रोल केला, रील्सच्या माध्यमातून, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबच्या माध्यमातून हजारो लाखो नवा कंटेंट रोज तुमच्या समोर येत असतो. परंतु ज्याला आपण माध्यम साक्षरता असं म्हणतो, ज्याला आपण मीडिया लिटरसी असं म्हणतो, या मीडिया लिटरसीचा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात अभाव जाणवतो. आणि म्हणून माध्यमामध्ये काम करत असताना माध्यमांचा विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार किंवा एक जागरूक नागरिक म्हणून देखील आपल्याला माध्यमांच्या साक्षरतेची एक चळवळ निर्माण करावी लागेल. इथून पुढे चळवळ हा भाग इतरांच्या पातळीवर जरी आपण बाजूला ठेवला तरी मी स्वतः व्यक्तिगत कुठलंही माध्यम मी एखाद्या माध्यमाचा जर का वापर करत असेल तर ते माध्यम मला काय, माझ्यावर काय परिणाम घडवतं आणि एखादी माझ्यापर्यंत आलेली वस्तू, बातमी, माहिती खरी की खोटी, फेक न्यूज आपण सगळेजण बघतो की आता आपल्या सगळ्यांचं विश्व सोशल मीडिया आणि त्या निमित्ताने माध्यम विश्व, याच्यामध्ये माहिती जशी येते तशी अपमाहिती किंवा फेक न्यूज सुद्धा आपल्या समोर येते. हे इन्फॉर्मेशन आणि मिसइन्फॉर्मेशन या दोन गोष्टी सेग्रिगेट करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या करणं आणि त्या अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की मीडिया एज्युकेशन नावाची गोष्ट आपल्याला जर का मीडिया लिटरेट करत नसेल किंवा कुठलाही वाचक, दर्शक, श्रोता, प्रेक्षक हा जर का तो काय प्रकारातला कंटेंट कन्झ्युम करतोय त्याच्याबद्दलची साक्षरता, लिटरसी त्याच्याकडे नसेल तर आपण नव्या काळातल्या माध्यमांचे जागरूक, ज्याला आपण म्हणतो की सजग हे उपभोक्ते नसणार. म्हणून माध्यम हे जसं आपल्याला इन्फॉर्म करतात, एज्युकेट करतात, हे त्यांचा आदर्श रोल आहे, पण सगळीच माध्यमं ही भूमिका पार पाडतात असं नाही. म्हणून माध्यमांच्या बाबतीत आपण सजग राहिलं पाहिजे, त्याच्या बाबतीत साक्षर झालं पाहिजे. आपण काय वाचतोय, काय फॉरवर्ड करतोय याच्याबद्दल आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आणि म्हणून मीडिया लिटरसी नावाची गोष्ट देखील इथून पुढच्या काळामध्ये एक महत्वाचा स्त्रोत, सोर्स हा देखील असू शकतो. म्हणून माध्यमांमध्ये काम करत असताना, माध्यमांमधील करिअरच्या संधींचा विचार करत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करा. पत्रकारिता हा केवळ एक भाग झाला माध्यमांचा, परंतु त्याच्या पलीकडे आता माध्यमांचं क्षेत्र हे फार विस्तारलेलं आहे. फिल्म्स आणि ज्याला आपण असं म्हणतो की केवळ चित्रपट हे फार मोठं जसं माध्यम आहे, त्याचप्रमाणे आता गेमिंग आणि एंटरटेनमेंट क्षेत्र, ज्याला आपण व्हिज्युअल ग्राफिक्स हे सगळं असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये देखील आता मोठ्या संधी तयार झालेल्या आहेत. अनेक लोकांना ग्राफिक डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट असतो, तर कुठल्याही प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला ग्राफिक्स डिझायनर देखील लागतात, हेही देखील करिअरच्या संधीचं एक मोठं क्षेत्र आहे. अशा वेगवेगळ्या संधी तुम्हाला माध्यमाच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही प्राधान्याने विचार करायला पाहिजे. आणि जर का माध्यम क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच करिअर करायचं असेल तर त्याच्याकडे अत्यंत डोळसपणे तुम्ही पाहिलं पाहिजे. माध्यम क्षेत्रामध्ये इतक्या वर्ष काम करत असताना एक खूप गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे की केवळ ग्लॅमर, माध्यम क्षेत्र, माध्यम, फिल्म या सगळ्या क्षेत्राला ग्लॅमर आहे. हा मीडिया, त्याच्यातल्या टीव्हीवर दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या भोवती पण एक ग्लॅमर आहे, त्याच्या इतर इंडस्ट्रीतल्या इतर वेगळ्या डिरेक्टर, ऍक्टर या सगळ्या लोकांना एक ग्लॅमर आहे. म्हणून केवळ ग्लॅमर आहे म्हणून त्याच्याकडे आकर्षित होणारे, अट्रॅक्ट होणारे खूप लोक असतात. आणि म्हणून त्यांना माध्यमांमध्ये येऊन काय करायचं असतं तर अनेकांना फक्त रिपोर्टर आणि अँकरच व्हायचं असतं, पण तो एक भाग झाला माध्यमांमधला. त्याच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे केवळ आपण जी टेलिव्हिजन न्यूज चॅनल बघतो त्याच्यामध्ये केवळ रिपोर्टर्स आणि अँकर्स काम नाही करत, एक खूप मोठी टीम असते जी रायटिंगचं काम करते, जी संपादनाचं काम करते, ती वेगवेगळ्या पातळ्यांवरचं मीडिया माध्यमांना हाताळण्याचं काम करत असते. तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपण घेतला पाहिजे आणि माध्यम या इंडस्ट्रीला, मीडिया इंडस्ट्री मधल्या वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याच्या संधी या सगळ्या गोष्टींचा एक परामर्श घेणं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणं हा या वेबिनारचा उद्देश होता.